परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे मी पहिल्यांदाही बोलून गेलो। हा परिवार गोड एवढा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 करतोय। पहिलं वर्ष श्राद्ध कोण एवढ्या थाटामाटामध्ये करत नाही हो, पण बापाला दिलेले संस्कार आहे आपल्या जीवनामध्ये। बाप निघून गेला, प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाप जाण्याचं दुःख या परिवाराच्या जीवनामध्ये आहे, ते कोणी भरून काढू शकत नाही महाराज। माणसाच्या जीवनामध्ये एकदा बाप गेला ना, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाचं महत्त्व कळत नसतं। पण बाप काय असतो माहिती आहे का? आपला बाप म्हातारा असू द्या, आपल्या बापाला चालता येत नसू द्या हो, आपला बाप खाटावरती पडलेला असू द्या, पण आपल्या बापाच्या चपला निस्त्या दारामध्ये जरी असेल तर त्या घराकडे वाईट नजरेनं कोणी बघू शकत नाही, इतकी ताकद आपल्या बापामध्ये। तो बाप या काळी परिवाराच्या जीवनातला निघून गेला, पहाडासारखा प्रेम करणारा बाप निघून गेला। जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत त्याचं महत्त्व नसतं महाराज। आज विचारा या परिवाराच्या जीवनामध्ये काय असतो बाप? बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही। कथाकारानं, कीर्तनकारानं, प्रवचनकारानं, कवीनं, प्रत्येकानं वर्णन करावं ते आईचं, पण आईचं वर्णन करण्याकरता बाजूला राहून गेला तो बाप। सगळ्यात मोठं दुःख आहे, अनेक दुःख शास्त्रानं सांगितले, त्यामध्ये मुख्य 3 दुःख आहे आपल्या जीवनामध्ये। शास्त्रानं अनेक दुःख सांगितले मानवाच्या जीवनामध्ये, त्यापैकी मुख्य 3 दुःख आहे बघा। एखादं लहान मुलगा असावं, त्या लहान मुलाच्या जीवनामध्ये त्याच्या लहानपणामध्ये त्याचे आई वडील जाऊ नये, हे सगळ्यात मोठं दुःख आहे। म्हातारे मायबाप असावे, त्यांच्या म्हातारपणामध्ये त्यांचा म्हातारपणाचा आधार, त्यांच्या म्हातारपणाची काठी, त्यांचा मुलगा त्यांच्या डोळ्यात देखत निघून जावं, हे म्हाताऱ्या मायबापाच्या जीवनामधलं सगळ्यात मोठं दुसरं दुःख आहे। तिसरं दुःख आहे, एखादी माता माऊली तारुण्य अवस्थेमध्ये आहे आणि तिच्या तारुण्यामध्ये तिच्या कपाळाचं कुंकू, तिचं सर्वस्व असणारा, तिचा परमेश्वर असणारा तिचा पती तिच्या जीवनामध्ये निघून जाणं, हे त्या माता माऊलीच्या जीवनामधलं सगळ्यात मोठं दुःख आहे। आणि सगळे दुःख या परिवाराच्या जीवनामध्ये आले, फार मोठं असतं। बाप आहे ना, तो बाप तुमचा असू द्या, तो माझा असू द्या, प्रत्येकाचा बाप निस्वार्थ प्रेम करत असतो महाराज, निस्वार्थ त्या बापाला। प्रत्येकाला असं वाटतं माझ्यापेक्षा कोणी मोठं होऊ नये, पण माझ्यापेक्षा मी जे पाहिलं नाही ते माझ्या मुलानं बघावं अशापेक्षा ज्याच्या जीवनामध्ये असते ना, त्याचं नाव आहे बाप। आपण लहान असायचो, लहान कधी पंढरीच्या वारीला गेलो, कधी एखाद्या देवाच्या दर्शनाला गेलो ना, आपला बाप आपल्याला खांद्यावरती डोक्यावरती घेऊन बसायचा, आपल्याला सांगायचा, त्याला देव दिसत नव्हता गर्दीमध्ये, पण सांगायचं, बघ तू डोक्यावरती बसलेला ना, समोर दिसतो तो देव आहे, तो परमेश्वर आहे। पण लहानपणामध्ये त्या देवाला पाहता पाहता ज्याच्या खांद्यावरती बसलो त्या देवाला मात्र आपण विसरून जात होतो। काय असतो रे बाप? बाप काय असतो बघायचं असतं ना। बापाला असं बघू नका, बाप बघायचं असेल ना, बाप झोपल्याच्या नंतर तुमच्या बापाच्या पायाला पडलेल्या भेगा पहा। आपला प्रपंच थाटता थाटता आपल्या जीवनामध्ये सुख देता देता त्याच्या पायाला पडलेल्या भेगा आपल्याकरता बाप काय करतो सांगून जाईल। बापाला कधी म्हणू नका माझ्यासाठी काय केलं, बापाची फाटलेली बन्याल पहा, काय केलं सगळं कळेल। पण निस्वार्थ प्रेम करणारं पात्र या जगतामध्ये बाप आहे, पण तो बाप त्यांच्या जीवनामध्ये निघून गेलं। तो बाप कसा असतो? मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी। मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे लागो, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी।
लागो रे माझे गुरु भजनी चरणी दत्त नामाचा कीर्तनी गुरु दत्ताचा चरणी दत्त नामाचा कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे लागो माझे गुरु भजनी गुरु माझे दत्त दिगंबर ब्रह्म विष्णु तुझी महेश्वरा तुझी महेश्वरा मन लागो रे लागो मन लागो रे लागो मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज हॅलो श्रीराम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अतुलित बलधाम हेमशैलाभदेहं धनुजवन कृशानुज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि अंजनिगर्भसम्भूतं वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः लोकाविरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदं भुजतेजस्मृतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा तुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आइए हनुमत विराजिए कथा
गुरुमती अनुसार प्रेम सहित गादी जलो वधारी पवन कुमार जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी जित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मुहि दे जियो श्री वृंदावन में वास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रो रघुपति के दासा हे दुख भजन मारुति नंदन हे दुख भजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुख भजन मारुति नंदन हे दुख भजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती अष्ट सिद्धि नवनिधि के दाता अष्ट सिद्धि नवनिधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार ओ हे दुख भजन मारुति नंदन हे दुख भजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार गोपाल कृष्ण भगवान की सियावर रामचंद्र भगवान की राधा रानी सरकार की पवन सुत हनुमान की श्रीमद् भागवत महापुराण की जय जय श्री राधे जय जय श्री राधे
जय जय श्री राधेश्याम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कारण कारण करुणावरुणालय अखिल कोट ब्रह्मांडाचा चालक मालक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं गोदामय्याच्या प्रांगणामध्ये गोदामय्याच्या तटावरती पावन आणि पवित्र झालेलं आपलं हनुमंतरायाच्या वास्तव्यानं पवित्र झालेलं आपलं श्री क्षेत्र भिंगारी गाव आणि या भिंगारी गावामध्ये स्वर्गीय भीमराव लक्ष्मण काळे सरांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा काळे परिवार गोड श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा करतोय। प्रथम पुण्यस्मरणाला सुद्धा केला आणि दुसऱ्या पुण्यस्मरणाला सुद्धा हा परिवार गोड उत्सव करतो आहे। मला वाटतं रखमाजी लक्ष्मण काळे, अर्जुन लक्ष्मण काळे, गौनाथ शिवाजी काळे असा हा परिवार। एकदा या काळे परिवाराकरता जोरदार टाळी वाजवायची आहे। एक पुण्यस्मरण कोणी बापाचं घालत नाही। एकाच पुण्यस्मरणाला किती ताटातूट असते, पण एवढ्या थाटामाटामध्ये रोज कथा आणि कथा झाल्यानंतर रोज अन्न सत्र, एवढं बोलायला जितकं सोपं आहे तितकं करणं अवघड आहे। परंतु स्वतः शिक्षक असल्यामुळं जास्त श्रीमंती कमवण्यापेक्षा श्रीमंती सोबत आपल्या लेकरांना लावलेले संस्कार आज काका गेल्याच्या नंतर सुद्धा ते संस्कार त्यांना पुरताय। वरुण सुद्धा काका आज या परिवाराला आपल्या मुलांना आशीर्वाद देत असेल। तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती, त्यांचे सुद्धा आशीर्वाद देत असतील का माझं जे काही कार्य होतं माझ्या जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर माझ्या जन्माचं जे सार्थक होतं, साध्य होतं, ते साध्य माझ्या जीवनामध्ये झालं। मी माझ्या लेकरांना जे संस्कार दिलेले आज काका जरी आपल्यामध्ये नसतील पण मुलांच्या संस्काराच्या रूपामध्ये आजही ते आपल्यामध्ये आपल्याला ते दिसताय। याचं कारण मनुष्य निघून जरी गेला पण त्याचे संस्कार आपल्याला बघायला भेटत असतात। म्हणून हा परिवार गोड भव्य दिव्य स्वरूपाची श्रीमद भागवत कथा करतोय। त्रिदिनी श्रीमद भागवत कथा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कथेच्या युगाला आमचे जालू काका काळे असतील, त्यांच्या माध्यमातून आमचे श्यामबाबांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचोग, त्या माध्यमातून गोड गायनाचे सत्संगत करता स्वर्गंधर सुरविष्कार उभ्या महाराष्ट्राचं भूषण आवाजाचे जादूगार आमचे ऋषिकेशजी महाराज नवले, श्री बाबांनाही मनापासून धन्यवाद। या बाजूला गोड सिंताची सत्संगत करता खऱ्या अर्थानं अतिशय गोड ज्यांच्या हातामध्ये वजन आहे, अतिशय गोड ज्यांचा सिंत वाजतो असे हरिभक्त प्रणमची अविनाश महाराज। त्याच पद्धतीनं तबल्याला गोड सत्संगत करता हरिभक्त परायण मृदंग महर्षी मृदंग अलंकार तबला क्षेत्रामधील मृदंग क्षेत्रामधील उभ्या महाराष्ट्राचं भूषण आमचे ललित महाराज। आणि अतिशय गोड साऊंड आहे। एकदा साऊंड करता आणि गायक वादक मंडळी करता जोरदार टाळी झाली पाहिजे। अतिशय गोड तसं हॉलमध्ये साऊंड लावणं म्हणजे सगळी हालच असते, पण भगवान परमात्म्याने विशेष कला त्यांना दिलेली आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद। गोड आपल्या कार्यक्रमाचं शूटिंग करता आहे वारकरी सिद्धांत यूट्यूब चॅनल, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। कारण आपण बसून कथा श्रवण करणारे, त्यांना उभं राहून सगळं बघायचंय, कथा झाल्यावर एडिटिंग कुठं चुकलं काय झालं सगळं एवढं सोपं नाही आहे, पण अतिशय गोड त्यांनाही मनापासून धन्यवाद। त्याच पद्धतीनं आमचे ज्यांनी गोड कलश स्थापना केली ब्राह्मण गुरुजींनाही मनापासून धन्यवाद। मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या कथेकडे ओढतोय। बघा श्रीमद भागवतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वर्णन केलंय, श्रीमद भागवतामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन केलंय। श्रीमद भागवताला प्रारंभ करण्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये ते बघणं गरजेचं आहे। तसं 7 दिवसाची कथा जरी असली बाबा, 7 दिवसामध्ये सुद्धा ही कथा पूर्ण होत नाही। चातुर्मासामध्ये काही महात्मे ही कथा सांगतात तरी पूर्ण होत नाही, आपण 3 दिवसामध्ये काय पूर्ण करणार आहे। पण तरी सुद्धा श्रीमद भागवत सोडून दुसरा एकही शब्द न येऊ देता जेवढी पूर्ण भगवान परमात्मा करून घेतील तेवढी पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे। बघा श्रीमद भागवत कथेला प्रारंभ करण्या अगोदर श्रीमद भागवत कथेची काही नियमावली आहे, ऐकणाऱ्याची काही नियमावली आहे।
सांगणाऱ्याची सुद्धा काही नियमावली आहे, पण सांगणाऱ्याच्या अगोदर ऐकणाऱ्याची नियमावली ऐकून ठेवा. शास्त्र असं सांगतं, आपल्याला कुठली कथा श्रवण करायची असेल, कुठले त्या ठिकाणी कथा श्रवण करत असताना आपल्या जीवनामध्ये रोज कथाकाराच्या अगोदर आपण आलं पाहिजे. कथाकारापेक्षा उच्च आसनावरती आपण बसू नये. आणि शक्यतो रोज आपण पहिल्या दिवशी ज्या जागेवरती बसलो, रोज त्या जागेवरती त्या आसनावरती जर बसलो तर विशेष तत्वानं फळ आपल्या जीवनामध्ये भेटत असतं. तदनंतर येताना जरा जास्त भोजन करू यायचं नाही. याचं कारण त्यांनी भोजन ठेवलेलं आहे म्हणून जास्त भोजन करून यायचं नाही. आणि दुसरं कारण भोजन जास्त करून काय यायचं नाही माहितीये का, काही काही असे घरून रटवून भोजन करून येते महाराज आणि आल्या का हाय हाय जांभाळे द्यायला सुरुवात करते नाही का. बघा, पण येताना जरा कमी खाऊन आलं पाहिजे. मध्ये मध्ये हुंकार दिला पाहिजे. हुंकार म्हणजे एकमेकी सगळं बडबड नाही केली पाहिजे. मध्ये हो बरोबर आहे मान डुलत राहिलं पाहिजे, म्हणजे कथाकारालाही जरा बरं वाटतं. आता हे झाले ऐकणाऱ्याचे नियम. तसे सांगणाऱ्याची सुद्धा काही नियमावली आहे. सांगणारा कथाकाराच्या जीवनामध्ये बघा, सगळे सुखदेवजी महाराजांसारखे असतील असं नाही, पण कथा सांगत असताना सांगणाऱ्याचा महत्वाचा नियम आहे. जसा ऐकणाऱ्याची नियमावली आहे, कथाकाराची काही नियमावली आहे. कथा सांगत असताना कथा सोडून त्याच्या जीवनामध्ये इतर गोष्टी त्यानं करू नये. भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या. बघा, आपल्या जीवनामध्ये भक्ती सोडून, ज्ञान सोडून, वैराग्य सोडून दुसऱ्या गोष्टीचं वर्णन या व्यासपीठावरती करू नये. पहिली नियमावली कथाकाराची. आणि सगळ्यात महत्वाची कथाकाराची नियमावली, तो कथा सांगत असताना त्याच्या जीवनामध्ये माझ्या समोर बसलेली कुणी माझी माता आहे, कुणी माझी भगिनी आहे, अशी अंतःकरणामध्ये भावना त्याच्या जर असेल तर विशेष तत्वानं त्या कथेचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो. आमचे गुरुवरे माऊली बाबा मला पाठामध्ये सांगायचे, बघा पोराओ, अशी भावना जर कथाकाराच्या सांगण्यामध्ये नसेल ना तर एखाद्या वेळेला ऐकणाऱ्याचा उद्धार होईल, पण सांगणाऱ्याला नरकाला जावं लागेल. अशी भावना आमच्या अंतःकरणामध्ये असेल नसेल, राधाराणीच्या पद्धतीनं कथा करून घेणार आहे आम्ही. निमित्त मात्र आहे, त्या पद्धतीनं ही कथा होणार आहे. कथेला प्रारंभ करत असताना श्रीमद भागवताचा पहिला श्लोक आहे, ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याधीतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान परमात्म्याचं वर्णन केलंय. भगवान परमात्मा कसा आहे? सत स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. या जगतामध्ये ज्याला आनंद प्राप्त करायचा असेल त्यानं भगवान कृष्ण परमात्म्याची या श्रीमद भागवताचा आश्रय घेतला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा आहे. कोणालाच वाटत नाही माझ्या जीवनामध्ये मला दुःख व्हावं, पण ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. कारण आपण सुखाचा मार्ग चुकलेला आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. मला दुःख व्हावं ही अपेक्षा कोणाचीच नाही, पण ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. याचं एकमेव कारण जर काय असेल तर आपण सुखाचा मार्ग चुकलेलो आहे. या जगतामध्ये आपण ज्या प्रपंचामध्ये सुख शोधतोय ना, तो केवळ मुळात दुःखाचा आहे. या जगतामध्ये सच्चिदानंद स्वरूप फक्त एकमेव माझा जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ज्याला आनंद स्वरूप राहायचं असेल ना त्यानं भगवान परमात्म्याची आराधना केली पाहिजे. भगवान परमात्मा सत स्वरूप आहे, तो चित स्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आनंद आहे नाही असं नाही बाबा, पण आपला आनंद क्षणिक आहे. एखाद्या गोष्टीचा आपल्याला आनंद झाला तर दुसऱ्या गोष्टीचं लगेच दुःख आपल्या पदरामध्ये पडत असतं. पण भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये दुःख नाही, तो आनंद स्वरूप आहे. याचं कारण भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये आपल्याकडे ज्ञान आहे. भगवान परमात्मा परिपूर्ण ज्ञानी आहे. आपलं ज्ञान दुसऱ्याला सांगण्याकरता आहे, स्वतः करता नाही. बघा, आपण दुसऱ्याला प्रसंग समजावून सांगू शकतो. या काळे परिवारावरती प्रसंग आलेला आहे. समजा काका त्यांना सोडून निघून गेले, आपण त्यांची समजूत करू शकतो, जाऊ द्या त्यांची वेळ आली निघून गेले. पण तोच प्रसंग जर आपल्यावरती आला ना तर त्यावेळेला आपल्या जीवनातलं दुःख आपण त्याच्यातून सावरू शकत नाही. म्हणजे दुसऱ्याला सांगण्यापुरतं ज्ञान आहे, पण आपल्याकडे ती आपल्या उपयोगाला येत नाही. पण भगवान परमात्म्याचं तसं नाही. भगवान परमात्म्याचं ज्ञान बाबा, भगवान परमात्मा राज्यकारभार बघत असताना द्वारकेच्या सिंहासनावरती बसले नसताना भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये जे ज्ञान आहे, जो आनंद आहे, तोच आनंद ज्या वेळेला ती द्वारका पाण्यामध्ये बुडते त्यावेळेला सुद्धा भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये तेच ज्ञान आहे, तोच आनंद आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या जगतामध्ये परिपूर्ण ज्ञानी सतस्वरूप चितस्वरूप आनंद स्वरूप जर कोण असेल तर तो फक्त भगवान परमात्मा आहे. सुख रूप
आईचा तुझा कोणी सांगा सुख रूप आईचा तुझा कोण सांगा सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी का तू भगवान परमात्मा सोडून या जगतामध्ये कोणी सुखी नाही म्हणून ज्याच्या जीवनामध्ये सुखाची अभिलाषा असेल त्यानं भगवान परमात्म्याची आराधना केली पाहिजे म्हणून भगवान परमात्म्याचं वर्णन केल्याच्या नंतर मंगलाचरण आलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा विद्येची देवता गणपती बाप्पाला नमन केलेलं आहे या श्रीमद भागवताचा आराध्य दैवत भगवान कृष्ण परमात्म्याला वंदना आहे तदनंतर विद्येची देवता तिलाही वंदन केलेलं आहे तदनंतर श्रीमद भागवत महापुराणाला वंदन केलं आहे आणि श्रीमद भागवत महापुराणाचे प्रचार प्रसारक खऱ्या अर्थानं शुकदेवजी महाराजांना वंदन करून श्रीमद भागवताला प्रारंभ झाला बघा ही कथा सुत शौनकांना सांगता एकदा नेहमी शरण्यामध्ये ब्रह्मसत्र चालू असताना शौनकांनी सुतांना प्रश्न विचारला आतापर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये अनंत कथा श्रवण केल्या पण आता अशी काही कथा सांगा का जी कथा श्रवण केल्याच्या नंतर आमच्या जीवनातले सगळे दुःख निघून जातील आम्हाला दुसरं काही श्रवण करण्याची गरज पडणार नाही अशी कथा आमच्या जीवनामध्ये आम्हाला सांगा त्यावेळेला सूत महाराज शौनकांना कथा सांगता बघा बाबा बरेच कथाकार कथा सांगताना फक्त एवढंच म्हणता शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला म्हणाले राजा परीक्षितीनं असं म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये फक्त शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीचा संवाद नाहीये आपल्याला मुख्य श्रोता राजा परीक्षिती माहिती आहे मुख्य वक्ता शुकदेवजी महाराज माहिती आहे परंतु या श्रीमद भागवताचे तसे ब्रह्मदेवापासून 18 कथा प्रवक्ते सांगितलेले आहे पण मुख्य 3 आहे ही कथा सुतांनी शौनकांना सांगितली शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितली तीच कथा मैत्र विदुर काकाला सांगता अशा तिघांचा संवाद आलेला आहे आता सगळ्यात पहिल्यांदा संवाद चालू होतो तो सूत आणि शौनकांचा तदनंतर राजा परीक्षितीचं आगमन तदनंतर राजांचा त्यांचा संवाद आहे जसा त्याच्यामध्ये संवाद आलेला आहे त्या पद्धतीने कथा सांगण्याचा प्रयत्न करतो शौनकांनी प्रश्न विचारला सूत महाराजांना तुम्ही परिपूर्ण ज्ञानी आहे तुमच्या जीवनामध्ये ज्ञान वैराग्य आहे म्हणून आमच्या जीवनामध्ये अशी काही कथा सांगा ज्या कथेने आमच्या जीवनातले सगळे दुःख निघून जातील आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होईल अशी काहीतरी कथा सांगा त्यावेळेला सूत महाराज शौनकांना सांगता बाबा रे मी तुमच्या जीवनामध्ये अशी काही कथा सांगतो ती कथा श्रवण केल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये ज्ञान वैराग्याची जागृती होईल आणि तुम्हाला दुसरी कथा श्रवण न करता तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंद सुखाची प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये होईल अशी कथा मी तुम्हाला सांगतो ती कथा आहे भगवान कृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन लीला ते श्रीमद भागवत महापुराण आहे या जगतामध्ये सूत महाराज शौनकांना सांगता श्रीमद भागवत महापुराणासारखं श्रेष्ठ पुराण नाही सगळ्यात श्रेष्ठ पुराण सगळे पुराण श्रेष्ठ आहेच पण सगळ्यात श्रेष्ठ पुराण जर कोणतं असेल तर त्याचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण या पुराणाची
रचना कोणी केली? आता तसं रचना करण्याचं ज्ञान का झालं, रचना व्यासांना का करावी वाटली, तदनंतर मग कशी केली, असं ती कथा यायला पाहिजे. पण सगळ्यात पहिल्यांदा कथा लिहिली कशी ती आलं, तदनंतर तिचा प्रसार करण्याकरता सुखदेव महाराजांचं प्रागट्य कसं झालं ती आलं, आणि मग व्यासांना कथा लिहिण्याचा धाडस किंवा व्यासांना कथा लिहावी का वाटली असं वर्णन आलंय. गुंतागुंतीची कथा आहे, पण ज्या पद्धतीनं वर्णन आलं त्या क्रमानं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रसंग असा झाला, एक दिवस व्यासांच्या जीवनामध्ये ज्या वेळेला वाटलं आपल्या जीवनामध्ये श्रीमद भागवत महापुराण लिहावं, त्यावेळेला व्यास चिंतातूर आहे. व्यास डोक्याला हात लावून बसलेले, आपल्या जीवनामध्ये आपल्याला श्रीमद भागवत महापुराणासारखं पुराण लिहायचं आहे. पण हे पुराण लिहिण्याकरता कोणीतरी असलं पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये ज्ञान वैराग्य सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. ते श्रीमद भागवत महापुराण लिहायचंय, ते काय 12 खडी लिहायची नाही, मग बालवाडीची मास्तरीन चाललं. मग ते श्रीमद भागवत महापुराण लिहायचंय, कोणीही तिथं चालणार नाही. परंतु जणू काही गणपती बाप्पांना देवानीच आज्ञा द्यावी. गणपती बाप्पांचं तिथं प्रागट्य झालं. गणपती बाप्पांनी पाहिलं, व्यास वर्ष नका हो, तुम्ही चिंतातूर आहे का, मला श्रीमद भागवतासारखा पवित्र ग्रंथ लिहायचा आहे, पण ते लिहिण्याकरता कोणी लेखक भेटत नाही. गणपती बाप्पा म्हणता मी लिहिण्याकरता आहे, पण मी थांबणार नाही, तुम्हाला 24 तास कथा सांगत राहावं लागेल. मी कथेला असा पूर्ण विराम नाही झाला पाहिजे, सारखी तुम्ही कथा सांगितली पाहिजे. त्यावेळेला आता गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी ज्यांच्या दासी आहे त्यांच्या पुढे ते कसं थांबा घेणार हो. मग आपल्याला पूजा अर्चा काही काम करायची असेल तर कशी करायची, पण व्यास महर्षी त्याला अनुमोदन देता. पण व्यास महर्षीनं सुद्धा सांगितली तुमची जशी अट आहे का मी थांबणार नाही, तसं माझी सुद्धा एक अट आहे. काय का मी तुम्हाला श्लोक सांगितल्याच्या नंतर तुम्ही लगेच लिहायचा नाही, तो योग्य का अयोग्य त्याचा विचार करून मग लिहायचा. त्यांनी अनुमती दिल्याच्या नंतर आता गणपती महाराज श्रीमद भागवत महापुराण लिहायला बसले. व्यास महर्षी त्यांना सांगता, मग व्यास महर्षी काय करायचे माहितीये का, 99 श्लोक सांगून झाले का 100वा एक कुट श्लोक सांगायचे, आणि तो 100वा कुट श्लोक सांगितल्याच्या नंतर गणपती बाप्पाला विचार करायला जरा टाइम लागायचा, आणि तो टाइम लागल्याच्या नंतर तेवढ्या वेळेमध्ये त्या ठिकाणी हे व्यास महर्षी आपलं कार्य आटपून त्या ठिकाणी परत श्रीमद भागवत महापुराण सांगायला लागायचे. अशा पद्धतीनं गणपती महाराजांनी त्या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराण लिहिलं, आणि व्यास महर्षीनं सांगितलं हे महापुराणासारखं पवित्र पुराण या जगतामध्ये कोणतंच नाही. या कलियुगामध्ये ज्ञान वैराग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल तर त्यानं श्रीमद भागवताचा आश्रय घेतला पाहिजे. हा कलियुग फार भयंकर आहे. कलियुग म्हणजे जणू पापाचा अवतार आहे. पण जो आपल्या जीवनामध्ये ज्याला वाटत असेल माझ्या जीवनामध्ये माझा उद्धार व्हावा, या कलीच्या तावडीमध्ये आपण सापडू नये असं ज्याला वाटत असेल, त्यानं इतरत्र न जाता श्रीमद भागवताचा आश्रय जर घेतला, श्रीमद भागवत महापुराणाचा आश्रय घेतला, तर त्याच्या जीवनामध्ये त्याला कधीच काही करू शकत नाही. इतकी ताकद श्रीमद भागवत महापुराणाची आहे. बघा श्रीमद भागवत महापुराणाचा काय अधिकार आहे, काय सामर्थ्य आहे. ज्ञान वैराग्य सुद्धा आपल्या जीवनामध्ये कसं श्रीमद भागवत महापुराण प्राप्त करून देतं, याकरता सूत महाराज शौनकांना एक कथा सांगता. म्हणले एकदा काय झालं माहितीये का, प्रसंग असा निर्माण झाला. काय झालं माहितीये का, नारद महर्षी फिरत फिरत विशालपुरीमध्ये जाता, ज्याला आपण बद्रिकाश्रम म्हणतो. खऱ्या अर्थानं जे सनकादिकांचा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये नारद महर्षी त्या ठिकाणी गेले. नारद महर्षी तिथं गेल्याच्या नंतर नारद महर्षी असे चिंतातूर आहे. सनकादिकांना विचारलं का हो तुम्ही चिंतातूर दिसता, तुम्ही दुःखी दिसता. भगवान परमात्म्याचं भक्त, कृष्ण परमात्म्याचं भक्त दुःखी नसावा, त्याच्या जीवनामध्ये आनंद असावा. पण तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे, तुमच्या दुःखाचं कारण काय तेवढं सांगा. त्यावेळेला त्या ठिकाणी नारद महर्षी सनकादिकांना सांगता, काय झालं माहितीये का, माझ्या दुःखाचं कारण काय आहे. मी कलियुगाचे दोष बघत बघत निघालो. कलियुगाचे दोष बघत बघत वृंदावन क्षेत्राकडे निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला एक तरुण श्री रडते. तिच्या समोर 2 वृद्ध पुरुष मूर्छा येऊन पडलेले आहे, आणि ती तरुणी रडते. मी या कलियुगाचे दोष बघत बघत निघाल्याच्या नंतर ती तरुणी रडताना बघितल्याच्या नंतर, ती तरुणी दुःखी बघितल्याच्या नंतर माझ्या अंतःकरणाला पाझर फुटला. कारण संत त्यांना म्हणता
दुसऱ्याचं दुःख बघितल्याच्या नंतर ज्याच्या जीवनामध्ये दुःख होतं ना त्याला साधू म्हणत असता. दुसऱ्याच्या दुःखानं जो आनंदी होतो तो तुम्ही आपण जीव आहे, सामान्य आहे. पण दया करणे जे पुत्रासी तेची दासानुदासी, त्यांना संत म्हणत असता. नारद महर्षीच्या जीवनामध्ये नारद महर्षीनं ते पाहिल्याच्या नंतर नारद महर्षी बघत राहिले, पण त्या श्रीकडे जात नाही. कारण साधू संत करण असं असतं बाबा, जोपर्यंत एखादी श्री आपल्याला बोलवत नाही पर श्रीकडे तोपर्यंत डुंकूनही बघत नाही, पर श्रीकडे जात नाही. त्यावेळेला नारद महर्षी कोणीतरी साधू दिसताय म्हणून त्या श्रीनं नमस्कार करावं आणि नारद महर्षींना त्या ठिकाणी बोलवलं. नारद महर्षी जवळ जाता, त्या श्रीला विचारता, का ग तू का रडते? हे दोन मूर्छा आलेले हे कोण आहे? तू कोण आहे? त्यावेळेला सांगितलं नारद महर्षी, बाबा मी तरुणी, माझं नाव भक्ती आहे. हे माझे दोन पुत्र आहे, एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. अगं तू इतकी तरुण कशी आहे आणि हे ज्ञान वैराग्य वृद्ध कसे झाले? या कलियुगामध्ये ज्ञान शिल्लक राहिलं नाही, वैराग्य शिल्लक राहिलं नाही. त्या माध्यमातनं हे ज्ञान वैराग्य मूर्छा येऊन पडलेलं आहे. मी त्यांना जागृत करण्याकरता प्रयत्न करते पण ते जागृत होत नाही. हे तुमच्यासारखे साधूच करू शकता बाबा, असं काहीतरी करा ना ज्यानं त्यांच्या जीवनामध्ये जागृती प्राप्त होईल. नारद महर्षीच्या जीवनामध्ये नारद महर्षी ज्ञान भक्तीला वचन देता, काळजी करू नको, या ज्ञान वैराग्याला मी जागृत करेल. नारद महर्षी त्या ज्ञान वैराग्याला जागृत करण्याकरता वेदाचं पठन करता, उपनिषदाचं पठन केलं, पण तरी सुद्धा ज्ञान वैराग्याला जागृती येत नाही. म्हणजे जागृती यायची पण परत मूर्छा येऊन पडायची, जागृती यायची परत मूर्छा येऊन पडायची. म्हणजे बघा या कलियुगामध्ये थोडक्यात श्रीमद भागवताला असा संकेत द्यायचंय, ज्ञान वैराग्य कधी कधी जागृतही होतं बाबा आणि कधी कधी आपल्या अंतःकरणातून निघूनही जातं. कशा पद्धतीनं? बघा एखादी व्यक्ती तारुण्यामध्ये गरिबीची परिस्थिती असू द्या, गरिबीच्या परिस्थितीमध्ये भरपूर कष्ट केले, आता भरपूर श्रीमंती भगवान परमात्म्यानं दिली आणि त्याच्या जीवनामध्ये खाण्यापिण्याचे दिवस आले, श्रीमंती आली आणि त्याला शंभाबा पुढे या, त्याच्या जीवनामध्ये खाण्यापिण्याचे दिवस आले आणि त्यानं देह ठेवला. आपण त्याच्या अंतविधीला गेल्याच्या नंतर आपण स्मशानामध्ये म्हणतो, बाबा रे राम भाऊ काय कोणाचं खरं नाही, कधी कोणाला मरण येईल सांगता येत नाही रे. अरे आता चांगला होता, जोपर्यंत गरिबी होती तोपर्यंत चांगला राहिला आणि आता निघून गेला, काय खरं नाही. आता एकही वारी सोडायची नाही. हे कुठपर्यंत? जोपर्यंत स्मशानात आहे. याला म्हणायचं स्मशान वैराग्य. परत घरी आला का जसं तसं. आता एकही वारी सोडायची नाही. आपल्याला म्हणलेला आपण पंढरपूरची वारी आल्याच्या नंतर आपण जातो, भाऊ चल रे पंढरपूरच्या वारीला. महाराज आलो असतो पण पप्या जायचं कसं होईल? पप्या जायचं काय नाही, पप्या जाय तू जायची वाट पाहू राहिली, जायची म्हणजे तिकडं नाही म्हणून राहिलो, पंढरपूरला म्हणून राहिलो नाही का. म्हणजे बघा पण तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपलं ज्ञान वैराग्य जागृत होतं. या कलियुगामध्ये ज्ञान वैराग्य पण परत निघून जातं. म्हणजे त्या ज्ञान वैराग्याला उपनिषदाचा पाठ केल्याच्या नंतर, वेदाचा पाठ केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं त्यांना जागृती यायची पण परत ते मूर्छा येऊन पडायचे. त्या माध्यमातनं त्या ठिकाणी नारद महर्षी म्हणताय, हे मी जे सत्कार्य करतोय हे चुकीचं तर नाही ना? खऱ्या अर्थानं यानं माझा प्रयत्न तर सफल होत नाही. पण त्यावेळेला आकाशवाणी झाली, नारद महर्षी तुम्ही जे सत्कार्य चालू ठेवलेलं आहे ना, असं सत्कार्य तुमच्या जीवनामध्ये चालू राहू द्या, असं सत्कार्य करत राहा. आणि आता तुम्ही कोणीतरी महात्म्याकडे जा, प्रत्येक साधूला विचारा का या ज्ञान वैराग्याला जागृती येण्याकरता मी काय केलं पाहिजे, असं संत महात्म्याला विचारा. आणि संत महात्म्य जो मार्ग सांगतील त्या मार्गाचं अवलंबन केल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला यश प्राप्त होईल, या ज्ञान वैराग्याला जागृती प्राप्त होईल. असं म्हटल्याच्या नंतर नारद महर्षी त्या ठिकाणी तिथून मार्गक्रमण करत आहे, भक्तीला वचन दिलेलं आहे. जे जे कोणी प्रत्येक संत महात्म्य भेटल्याच्या नंतर प्रत्येक साधूला विचारता का ग ज्ञान वैराग्याला जागृती येण्याकरता मी काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी कुठले महात्मा ते सांगत नाही. याचं कारण अजून त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान वैराग्य नाहीये. प्रत्येक साधू आम्ही तो मार्ग सांगू शकत नाही असं म्हणताय. पण शेवटी बद्रिक आश्रमामध्ये विशालपुरीमध्ये विशाल राजा करता भगवान परमात्मा तिथं आलेले. अशा विशालपुरीमध्ये बद्रिक आश्रमा क्षेत्रामध्ये ज्या वेळेला नारद महर्षी सनकादिकाकडे येता, महाराज मी या कारणानं दुःखी आहे हो, या कलियुगामध्ये ज्ञान वैराग्य मूर्छा येऊन पडलेले, मी भक्तीला वचन दिलेलं आहे,
त्यांना जागृती प्राप्त होण्याकरता मी काय केलं पाहिजे तेवढं सांगा. त्यावेळेला सनकादिक सांगताय काळजी करू नका. तुम्ही या कलियुगामध्ये ज्ञान वैराग्याला प्राप्त करायचं असेल तर एकमेव साधन आहे श्रीमद भागवत कथा. भगवान कृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन कथा. आपण ती कथा केल्याच्या नंतर ज्ञान वैराग्य जागृत होईल. मग लगेच आपण त्या कथेचं आयोजन करू. आनंदवनामध्ये त्या कथेचं आयोजन केलं. सनकादिक आनंदवनामध्ये येत आहे. नारद महर्षीसह सगळे संत मांदियाडी, अनेक पार्षद, भगवान परमात्म्याचे दूत, अनेक संत मांदियाडी ज्यांना ज्यांना माहिती होतं श्रीमद भागवत कथा आहे ते प्रत्येक जण जात आहे. कारण त्यांना माहिती आहे हीच पर्वणी आहे. हिच्यामध्ये स्नान करून घ्या. यानं ज्ञान वैराग्याचं निमित्त आहे. पण आपल्या जीवनामध्ये आपल्या उद्धाराकरता ही कथा आहे. प्रत्येक संत महात्मे येत आहे त्या आनंदवन क्षेत्रामध्ये. जे संत महात्मे आले नाही ते त्यांना बोलवण्याकरता भृगु ऋषी स्वतः जाता. त्यांना बोलून आणताय. ओम हरे नमः, ओम हरे नमः, ओम हरे नमः असा 3 वेळेला जय जयकार केल्याच्या नंतर श्रीमद भागवताला त्या ठिकाणी आनंदवनामध्ये प्रारंभ होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. राधा राणी सरकार की जय. अशा पद्धतीने आनंदवनामध्ये ज्ञान वैराग्याच्या जागृती करता त्या ठिकाणी सनकादिक ही श्रीमद भागवत कथा करता. तीच नेहमी शरण्यामध्ये सूत शौनकांना सांगता. या कथेची ताकद सामान्य नाही. ही कथा फार पवित्र आहे. ज्या वेळेला शौनकांनी प्रश्न विचारला होता मम कर्ण रसायनम, आमच्या जीवनामध्ये अशी काही कथा सांगा आमच्या कानाचे पार न फिटले पाहिजे, परत याच्यानंतर कुठली कथा श्रवण करावी नाही वाटली पाहिजे, असं काही आमच्या जीवनामध्ये कथा सांगा. त्यावेळेला सूत महाराज सांगता या जगतामध्ये कृष्ण परमात्म्याची कथा इतकी पवित्र आहे ना, तिच्यासारखी पवित्र कथा या जगतामध्ये कोणतीच नाही. ही श्रीमद भागवत कथा किती पवित्र आहे. सूत शौनकांना सांगता ऐका. ज्या वेळेला शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना ही कथा सांगायला प्रारंभ केला, स्वर्गातून देव आले आणि देव आल्याच्या नंतर शुकदेवजी महाराजांना हात जोडून सांगता ही कथा राजा परीक्षितीला सांगण्याऐवजी आमच्या जीवनामध्ये सांगा. शुकदेवजी महाराज सांगता या कथेचा अधिकारी राजा परीक्षिती आहे. त्याची अपेक्षा असेल तर बघा देवांनी सांगावं राजा आमच्या जीवनामध्ये आम्हाला ही कथा श्रवण करू दे, याच्या मोबदल्यामध्ये तुला दुसरं काही पाहिजे असेल तर ते देतो. राजा तुला वाटत असेल तर आम्ही अमृत सुद्धा द्यायला तयार आहे रे. अमृत कोणतं? जे चंद्राचं पौर्णिमेला पडतं ते नाही, मग कोजागिरी पौर्णिमेला पावन पवित्र जे स्वर्गामध्ये अमृत आहे ते अमृत देव देवता घेऊन येतात. हे अमृत तुला घे राजा. काय होतं अमृतानं? अमृतानं मनुष्याच्या जीवनामध्ये अमरत्व प्राप्त होतं, पण पापाचं क्षालन होऊन पुण्याची प्राप्ती होती. जन्म मरणाच्या येरझाऱ्यातून सुटका होती, त्याच्यातून सुटका होत नाही. अमृत माणसाला अमर बनवतं, पण जन्म मृत्यूच्या दुःखातून येरझाऱ्यातून सुटका करण्याची ताकद फक्त श्रीमद भागवत महापुराणामध्ये. जगात ती ताकद कोणामध्ये नाही. असं म्हटल्याच्या नंतर राजा परीक्षिती सांगतोय माझ्या जीवनामध्ये मला फक्त श्रीमद भागवत महापुराण श्रवण करायचंय, मला ते अमृत सुद्धा नकोय. इतकं पवित्र ती श्रीमद भागवत महाकथा आहे. या श्रीमद भागवत महाकथेसारखं पवित्र या जगतामध्ये काहीच नाही. ही कथा किती पवित्र आहे माहिती आहे का? आपल्या जीवनामध्ये ही कथा आपला उद्धार करेल यात विशेष नाही हो. ही कथा मेले माणूस जिथं उठवलेले मेलेला जिवंत करण्याची ताकद या कथेमध्ये. पिशाची योनीला प्राप्त झालेल्या त्याला सुद्धा मुक्त करण्याची ताकद जर कशामध्ये असेल जगाच्या पाठीवरती तर ते श्रीमद भागवत कथेमध्ये आहे. किती पवित्र आहे श्रीमद भागवत कथा. बघा खऱ्या अर्थानं पिशाची योनीला प्राप्त झालेला पण त्याची सुद्धा मुक्तता या कथेनं कशी होते याकरता पुढं कथा येते. गोकर्ण उपाख्यान, त्याला मुख्य आख्यान नाही म्हटलं बाबा, उपाख्यान म्हटलंय. आणि मी छातीला हात लावून सांगेन बघा एखादा किती मोठा कथाकार माझ्या समोर आणला तो म्हटला ना ही कथा श्रीमद भागवत महाकथा श्रीमद भागवत महापुराणामधली आहे, तर ही गोकर्ण उपाख्यान अर्थात आत्मदेव ब्राह्मणाची कथा ही श्रीमद भागवत महापुराणामधली नाहीच आहे. पण ही सांगितल्याशिवाय आपल्याला कथेला प्रारंभही करता येत नाही. ही श्रीमद भागवत महाकथेमधली नाही आहे आणि सांगितल्याशिवाय प्रारंभही करता येत नाही. मग तुम्ही म्हणशील ही कुठली? ही काय गौतम पाटील असंही नाही. मग ही कथा कोणी लिहिली? तर या श्रीमद भागवताच्या अगोदर प्रथम स्कंदाच्या अगोदर स्कंद पुराण अंतर्गत का 6 अध्याय आले. त्या 6 अध्यायामधील ही कथा आहे.
ही कथा सांगितल्याशिवाय आपल्याला प्रारंभही करता येत नाही. पण ही श्रीमद भागवत महापुराणामधली सुद्धा कथा नाही आहे. मग सूत शौनकांना सांगता बघा, पिशाची योनीला प्राप्त झालेला पण त्याची सुद्धा मुक्तता श्रीमद भागवत महापुराणानं कशी होते. प्रसंग असा निर्माण झाला. काय झालं माहितीये का, तुंगभद्रा नदीच्या तटावरती एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. हा आत्मदेव दुसरा तिसरा कोणी नाही. आत्मदेव म्हणजे तुम्ही आपण आहे, आपला आत्माच देव आहे. खऱ्या अर्थानं ज्याच्या जीवनामध्ये ज्याला आत्म्याचं स्वरूप कळालं तो आहे आत्मदेवा. खऱ्या अर्थानं असा आत्मदेव नावाचा ब्राह्मण तुंगभद्रा नदीच्या तटावरती राहत होता. याच्या जीवनामध्ये ऐश्वर्य भरपूर आहे, श्रीमंती भरपूर आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण याचं दुर्दैव असं का त्याच्या जीवनामध्ये त्याला संतती नाही, त्याला मुलबाळ प्राप्त होत नाही. त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रयत्न केले त्यानं, पण तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये त्याला संतती मुलं त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. बरं, याच्या जीवनामध्ये याला संतान होत नाही बाबा, यात विशेष नाही. श्रीमद भागवत महापुराणामध्ये असं वर्णन आहे, त्या स्कंद पुराणामध्ये असं वर्णन आहे का याच्याकडे जी गाय आहे तिला सुद्धा बछड होत नाही. यानं कोणतंही झाड लावलं, कोणताही वृक्ष लावला तर त्या वृक्षाला सुद्धा फळ येत नव्हतं. असं काय पापकर्म त्या बिचाऱ्याच्या जीवनामध्ये असेल. परंतु खऱ्या अर्थानं हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण चिंतातूर आहे. त्यानं भरपूर प्रयत्न केले पण पुत्र संतान त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. त्याला एक दिवस असं वाटतंय या प्रपंचिकाच्या जीवनामध्ये सुख काय असतं, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आपल्या जीवनामध्ये संतती चांगली असावी, संपत्ती भरपूर असावी. भगवान परमात्म्याने आपल्याला संपत्ती दिली पण संतती नाही. भगवान परमात्म्याचं गणित असंच असतं महाराज. देव सगळ्याला सारखं देत नाही. भगवान परमात्म्यानं प्रत्येकाला घडवलंय पण प्रत्येकाचं प्रारब्ध मात्र वेगवेगळं आहे. म्हणून म्हणताना घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटा घटाचे रूप विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला. हो फिरत्याचा शामारा स्टेज वर या वर घ्या. महाराज म्हणता घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विठ्ठला तू वेडा कुंभार. भगवान परमात्म्याला खऱ्या
अर्थानं आमच्या संत महात्म्याने वेडा कुंभार म्हटलेलं आहे. अरे प्रत्येकाला घडवलंय, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. प्रत्येक कोणाच्या प्रारब्धामध्ये काय लिहिलं, कोणाच्या प्रारब्धामध्ये काय असं भगवान परमात्म्याचं आहे. म्हणून त्या माध्यमातून आत्मदेव ब्राह्मणाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं संपत्ती भरपूर आहे, पण संतती नाही. त्याच्या जीवनामध्ये मुलबाळ त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये त्याला होत नाही. त्यानं अनेक प्रयत्न केले. शेवटी त्याला असं वाटतंय का रे, प्रपंचिकाच्या जीवनामध्ये संतती सर्वस्व असं असतं असं प्रत्येक जण म्हणतोय. म्हातारपणाचा आधार मुलगा असतो, पण आपल्या जीवनामध्ये ती संततीच नसेल, तू कोणा करता जगायचं, याच्यापेक्षा देहत्याग केलेला बरा. इतकं दुःख आत्मदेव ब्राह्मणाच्या जीवनामध्ये निर्माण झालं. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आत्महत्या करण्याकरता त्या ठिकाणी निघालेला आहे. मार्गक्रमण करत करत खऱ्या अर्थानं आत्मदेव ब्राह्मण चालला. त्याचं पूर्व पुण्य सुकृतानं, पूर्व पुण्याच्या उदयानं त्याच्या जीवनामध्ये त्याला एका महात्म्याची भेट झाली. त्या महात्म्याची भेट झाल्याच्या नंतर त्याला असं वाटतंय आपण देहत्याग करण्याकरता तर चाललोच आहे, परंतु कुणीतरी महात्मा दिसतोय, कुणीतरी साधू दिसतोय. कारण वाऱ्या हाती चाले सज्जनाची माप. साधूचं महत्व बाबा सांगण्याची गरज नाही, त्यांची साधना आपोआप दिसत असते. त्या माध्यमातनं म्हटले कुणीतरी महात्मा दिसतोय, आपण देहत्याग तर करणारच आहे ना, मग एक काम करू, त्या महात्म्याचं दर्शन घेऊ आणि मग देहत्याग करू. आत्मदेव ब्राह्मण आला, महात्म्याचं दर्शन घेतलं. त्या साधूनं विचारलं, बाबा तुझं नाव काय आहे? आत्मदेव ब्राह्मण आहे बाबा. पण माझं दुर्दैव असं, तू निराश दिसतोय, तुझ्या नैराश्याचं कारण काय? माझं दुर्दैव असं आहे बाबा का माझ्या जीवनामध्ये पुत्र संतान नाही, मला मुलबाळ होत नाही, म्हणून मी देहत्याग करण्याकरता चाललोय. त्या साधूनं सांगावा, रे एवढा पावन पवित्र नरदेह जर तुझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, अनमोल नरदेह मातीमोल करू नको. किती पवित्र आहे हा नरदेह. कबीरदास महाराज म्हणता, बडा भाग्य मनुष्य तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ न गावा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला भलं मोठं भाग्य आहे, आपल्या जीवनामध्ये हा मानव नरदेह प्राप्त झाला. महाराज म्हणता, स्वर्गीजी अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. आमच्या जीवनामध्ये आम्हाला मृत्यू लोकामध्ये नरदेह प्राप्त व्हावा, त्याची अपेक्षा स्वर्गादी देवांनी करावी. मनुष्य देह अनमोल रे, तू मिट्टी से ना खोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जन्म अनमोल रे, मनुष्य जन्म अनमोल रे, तू मिट्टी से ना खोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मानव नरदेहासारखा अनमोल नरदेह कोणताच नाही. आपल्या जीवनामध्ये कशाची चिंता करू नका, त्याचं चिंतन करा. सगळं आपल्याला तो देतो. आपल्या मुखामध्ये दात नसताना ज्यानं आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण केलं, तो आपल्या मुखामध्ये दात आल्याच्या नंतर अन्न का देणार नाही?
तो सगळी आपली काळजी करतो, तोच आपली माय आहे. श्रीपती सवे तोडी वाढवी श्रीपती सवे तोडी पाषाणाचे पोटी बैसला दूर पाषाणाचे पोटी बैसला दूर अपेक्षा पूर्ण करतो. ज्याला जी पाहिजे तो आपली माय आहे, तो आपला बाप आहे. त्या माध्यमातून अरे आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं दुःखी होऊ नको. पण आत्मदेव ब्राह्मण सांगतो, बाबा मला समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. द्यायचं असेल तर मला पुत्र संतान द्या, अन्यथा मी चाललो आत्महत्या करायला. शेवटी साधूचा नाविलाज झाला. साधूला असं वाटतंय, अरे हा आपल्याला भेटून यानं जर आत्महत्या केली तर साधू नावाला कलंक लागेल. त्यापेक्षा साधूने एक फळ घेतलं आणि ते फळ दिलं. ते फळ दिल्याच्या नंतर सांगितलं, एक काम करायचं, हे घरी घेऊन जा, तुझ्या पत्नीला हे खायला द्यायचं. आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली. धुंदुलीला हे त्या ठिकाणी खायला द्यायचं तुझ्या पत्नीला. हे फळ खाल्याच्या नंतर तुझ्या पत्नीच्या जीवनामध्ये तिला पुत्र संतान होणार. पण आत्महत्या करू नको. आत्मदेव ब्राह्मणाला आनंद झाला, पळत घरी येतोय. घरी आल्याच्या नंतर ते फळ पत्नीकडे दिलं. पण सांगितलं, आड घातली होती साधून, हे कोणाला सांगायचं नाही. तिला सांगितलं, बाई हे कोणाला म्हणू नको. माता मावल्याचा स्वभाव राहतो, बाबा जे सांगू नको म्हणलं ते सांगितल्याशिवाय राहत नाही. बघा ती शेजारचीकडे जाते, बाया तुला म्हणून सांगते कोणाला म्हणू नको. ती परत ती दुसरीकडे जाते, बाई तुला म्हणून सांगते कोणाला म्हणू नको. कोणालाच म्हणली नाही, तुलाच म्हणून राहिले. परत पुढचीकडे जाते, तुला म्हणून सांगते कोणाला म्हणू नको. असं करीत करीत तुला म्हणून सांगते कोणालाच म्हणले नाही, कोणाला म्हणू नको. असं करीत करीत अख्खं गाव पिटीत हिंडती नाही का. पण बघा त्या माध्यमातून त्या ठिकाणी तिला सांगितलं हे कोणाला सांगू नको. पण तरी सुद्धा तिला अपेक्षा होती पुत्र संतान व्हावं. पण गरोदरपणाचं उदरामध्ये मुलाला सांभाळण्याचं दुःख न भोगता तिला पुत्र संतान पाहिजे होतं. आता हे फळ खाल्लं म्हणजे पुत्र संतान होणार, पण त्याचं ओझं 9 महिने वागावं लागतं. ते दुःख मला नकोय. म्हणजे देरी हरिण पलंगावरी कसं शक्य आहे. पण तिनं काय केलं माहितीये का, ती तिच्या बहिणीकडे गेली. बहिणीकडे गेल्याच्या नंतर बरं अक्कल खातं, हे बहिणी द्यायला नाही अवघड महाराज अक्कल द्यायला. बरं त्याच्यात ह्या बहिणी म्हणजे आता त्या सगळ्याच्या बहिणी झाल्या, या अतिशय नाही त्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्या नाही का. त्यांना कोणी डोकं लावायचंच नाही. जिकडं तिकडं पाहिलं शामबाबा फॉर्म भरायला आहेच. आपण दुसरं काही काम करायला जर गेलो ना, थांबा काय
बरं ती बाजूला बाजूला होय म्हणता येत नाही का बरं? बाजूला होय म्हणलं तर देवची मुख्यमंत्र्याचं नाव सांगू, ती मुख्यमंत्रीची लाडकी बहीण झाली नाही का? अवघड झालं महाराज. पण असो त्या माध्यमातनं त्या ठिकाणी ती बहिणीकडे गेली. अगं तुझ्या दाजीनं ना असं नाही असं फळ आणलंय, ते फळ खाल्याच्या नंतर मुलगा होणार आहे, पण ते एवढे दिवस ओझं वाजवणं मला शक्य नाही. फळ असं काही खरं असतं का? एक काम कर, काळजी करू नको, तुला न ओझं वागवता मुलगा पैशानं, मी गरोदर अवस्थेमध्ये, तू गरोदर असण्याचं नाटक कर. मी गरोदर आहे, मला जे मुलगा होईल ना ते तुला देऊन टाकेल म्हटले. पण आता ही हुशार, हे फळ असं कुठेही टाकायचं नाही, तिनं ते फळ गायीला टाकलं. हे फळ खरंच याच्यामध्ये सामर्थ्य आहे का नाही हे बघण्याकरता गायीला टाकलं. इकडं प्रसंग असा निर्माण झाला, ते फळ साधून दिलेलं होतं, सामान्य नाही. गायी त्या ठिकाणी गरोदर अवस्था गौ मातेच्या जीवनामध्ये प्राप्त होते. आणि इकडं हिनं काय केलं माहितीये का? उदरामध्ये रोज काहीतरी एक कापड घालायचं, एक फडकं घालायचं, वर पदर घ्यायचा, पतिव्रता माता माऊली प्रमाणे त्या ठिकाणी गरोदर अवस्थेमध्ये आपलं कुठलं अंग प्रदर्शन न करता पदर वगैरे घेऊन त्या ठिकाणी रोज पोटामध्ये एक एक त्या ठिकाणी फडकं घालायचं, एक काहीतरी कापड घालायचं. आमचे संत महात्मे सांगता, चिंदी बांधोनी वाढविले एक एक कापड घालायचं. बघा ना, आपलं मुलगा किती मोठं झालं. आत्मदेव ब्राह्मणाला आनंद व्हायचा, बिचाऱ्या आत्मदेवाला घरी काय माहिती, आत्मदेवाचं असंच असतं नाही का? आणि इकडं हिनं रोज दाखवायचं, बघा आपला मुलगा एवढा मोठा झाला, आता तेवढा मोठा झाला. कालांतरानं आता प्रसूतीचे दिवस जवळ आले. जवळ आल्यानंतर आत्मदेव ब्राह्मण बाजूला आहे. इकडे प्रसंग असा निर्माण झाला, तिच्या बहिणीला जे मुलगा झालं हे तुला घे म्हटले. ते पोटातल्या चिंध्या काढून टाकल्या. पण का ग, हे मुलगा तुम्हाला देते, पण तुझ्या नवऱ्याला काय सांगशील? काही नाही म्हणले. त्यांना काय डोक्याच भाग आहे नाही का? मग त्यांना सांगल काय झालं, ते जन्माला आल्याबरोबर मृत्यू पावलं म्हटली. ते हुशार राहते महाराज. त्यावेळेला ते मुलगा घेतलं आणि इकडं प्रसंग असा निर्माण झाला, हिला मुलगा झालं हे कळाल्याच्या नंतर आत्मदेव ब्राह्मणाला आनंद झाला. पण ती मुलगा तिचं नाहीये, ते बहिणीनं दिलेला आहे. इकडं साधूनं दिलेला प्रसाद गायीला टाकलेला होता. त्या प्रसादापासून गाय सुद्धा प्रसूत झाली. आता तो प्रसाद काही वासरू होण्याकरता, बछड होण्याकरता दिला नव्हता, तो मुलगा होण्याकरता दिलेला असल्यामुळं ते गायीनं जरी खाल्लं होतं, पण तरी सुद्धा गाय प्रसूत झाल्याच्या नंतर मानवासारखा एक व्यक्ती प्रगट होतो. म्हणजे हात मानवासारखे, पाय मानवासारखे, कारण त्या प्रसादापासून बछड होणार नव्हतं, मानव मुलगा प्रागट होणार होतं. त्या माध्यमातून हात मानवासारखे, सगळं मानवासारखे, पण गायीच्या उदरामधून प्रागट्य झाल्यामुळं कान मात्र गायीसारखे त्या ठिकाणी त्यांना होतं. त्यांचं नाव आहे गोकर्ण महाराज. बोलिये गोकर्ण महाराज की, श्रीमद भागवत महापुराण की, राधा राणी सरकार की, पवन सुत हनुमान की, जय जय श्री राधे, जय जय श्री राधेश्याम. गायीसारखे त्यांना कान आहे म्हणून त्यांचं नाव ठेवलं गोकर्ण महाराज. त्यांच्या नावावरनं या आख्यानाला गोकर्ण उपाख्यान असं नाव पडलं. आणि आता धुंदुलीला मुलगा झाला. तो जरी बहिणीला होता पण आत्मदेवाला काय माहिती, मग याचं नाव काय ठेवायचं? धुंदुलीला मुलगा झाला. मग म्हटले, अगं एवढ्या दिवसांनी मुलगा झाला, नाव काय ठेवायचं? म्हणली, एक काम करू ना, तुझ्याच नावावरून ठेवू ना. आता ती शांबाबा प्रथा निघाली काय, ते लग्न झाल्या ते असे ठरून ठेवू द्या काय. एक तर पत्नीचं नवऱ्यावर जास्त प्रेम असेल, तुमच्या नावावरून नावाला पाहिजे, असं मुलाचं असो मुलीचं असो, किंवा त्याचं तिच्यावर प्रेम असलं तर बाई तुझ्या नावावरून आलं पाहिजे. मग ते दोघांचंही असं जर झालं ना, ते म्हणते मग दोघांचे अर्धे अर्धे नाव आले पाहिजे, असं ते कुठून त्यांना माइंड दिलं देवानं त्यांनाच माहिती. पण म्हटले एक काम करू ना, सगळे कुष्ट तू उपभोगले, मग एक काम करू, तुझ्याच नावावरून त्याचं नाव ठेवू. मग तिचं नाव धुंदुली होतं म्हणून त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुक्कारी. पण ऐका, इकडं धुंदुक्कारी मोठा व्हायला लागला. गोकर्ण महाराजही मोठा होता. गोकर्ण महाराज एक साधूच्या प्रसादामधनं, गायीच्या उदरामधनं प्रागट्य असल्यामुळं सद्विचारी आहे. पण हा धुंदुक्कारी मात्र सद्विचारी नाही, त्याची कुबुद्धी आहे. याच्या जीवनामध्ये अनुवंशिक वाईट दोष याच्या जीवनामध्ये आहे. लहानपणामध्ये गोकर्ण महाराजांना आणि या धुंदुक्कारीला
त्या ठिकाणी गुरुकुलामध्ये टाकल्याच्या नंतर गोकर्ण महाराज तिथं ज्ञान ग्रहण करता, हा तिथं सुद्धा गुरुजनांना त्रास देऊन घरी पळून निघून येतोय. आता तदनंतर बापाला वाटतं लहान आहे, जाऊ द्या लहानपणामध्ये, पण तो जसा जसा मोठा व्हायला लागला तसं त्याच्या खोड्या सुद्धा वाढायला लागल्या. आता अजून थोडा मोठा व्हायला लागला. गोकर्ण महाराज मात्र ज्ञान ग्रहण करून आले. आत्मदेवाच्या जीवनामध्ये एका बाजूला गोकर्ण महाराजांना पाहिलं का आनंद व्हायचा. अरे असा सद्विवेकी पुत्र भगवान परमात्म्यानं माझ्या जीवनामध्ये दिला, उशिरा का होईना, पण अखंड वेदाचं पठण आहे, अखंड भगवान परमात्म्याचं गुणगान गातोय. इतका पवित्र मुलगा मला दिला, आनंद व्हायचा. पण दुसरीकडं अरे हा तर गाईच्या कुशीतून आला तरी इतका पवित्र आहे, हा माझ्या कुशीतून जन्माला ज्याचं प्रागट्य तो मात्र खूप विचारी आहे. त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर आत्मदेवाच्या जीवनामध्ये मात्र दुःख व्हायचं. शिवराज दुःख व्हायचं. आता धुंदुकारी त्या ठिकाणी थोडा मोठा झाला. मोठा झाल्याच्या नंतर अजून त्याच्या जीवनामध्ये पाप कर्म वाढायला लागलं. आपल्या पित्याला आईला त्या ठिकाणी तो त्रास द्यायला लागला. बापाच्या जीवनामध्ये बराच त्रास त्या ठिकाणी बापाला देतोय. आत्मदेव दुःखी झाला. ज्या वेळेला आता तो धुंदुकारी त्रास द्यायला लागला ना, आत्मदेवाला त्या साधूचे एक एक बोल आठवायला लागले. ललित बाबा साधू सांगत होते, अरे ज्या अर्थी तुला पुत्र संतान नाही ना, भगवान परमात्म्याची तुझ्यावरती कृपा आहे, पण मी त्या वेळेला ऐकलं नाही. मला वाटलं म्हातारपणाचा आधार आहे. साधूनं सांगितलं, अरे ज्यांचे आहे त्यांचे कुठं सांभाळता. आपल्याला वाटतं बाबा हा माझ्यावरती प्रेम करतोय, तो माझ्यावरती प्रेम करतोय, पण कोणी कोणावरती प्रेम करत नाही. आपल्याकडून काहीतरी भेटतं ना महाराज, तोपर्यंत प्रत्येक जण आपल्यावरती प्रेम करत आहे. एकदा आपल्याकडून काही भेटणं बंद होऊ द्या, प्रेम करणं बंद होऊन जातं. आपल्याला वाटतं मुलगा माझ्यावरती प्रेम करतो, पत्नी माझ्यावरती प्रेम करते. घडलेलं उदाहरण आमचे गुरुवारी माऊली बाबा सांगायचे. एकदा झालं असं, एक व्यक्ती होता, त्याचं मोठं भलं मोठं हॉटेल होतं. तो रोज हॉटेलवरती जायचा, भला मोठा त्याचा गल्ला व्हायचा. घरी आला का तो भरपूर पैसा घेऊन यायचा. पत्नी रोज त्याला गरम पाणी हातपाय धुण्याकरता, त्याला पंचपक्वान्नाचं भोजन ताट तयार असायचं. पण कालांतरानं त्याच्या जीवनामध्ये त्याला व्याधी जडली. त्याचं पाप कर्म काही उदयाला या जन्मीचं मागच्या जन्मीचं अर्धांगवायू सारखी घटना त्याच्या जीवनामध्ये घडते. आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला कुठं जाणं शक्य होत नाही. अंथरुणावरती एका जागेवरती पडलेल्या अवस्थेमध्ये, अशा अवस्थेमध्ये असताना जोपर्यंत हॉटेलचा मोठा धंदा चालायचा, जोपर्यंत पैसा यायचा ना, घरी येण्याच्या अगोदर त्याला हातपाय धुण्याकरता गोड गरम पाणी तयार केलेलं असायचं. रोज पाची पक्वान्नाचं भोजन त्या ठिकाणी त्याच्याकरता असायचं. पण ज्या वेळेला तो हॉटेल पर्यंत जाऊ शकत नाही, तो आपल्या घरी पैसा आणू शकत नाही, अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला तो कॉटवरती फक्त पडलेला आहे ना, त्या वेळेला त्याला अन्न सुद्धा देत नव्हते. कधी कधी भूक लागल्याच्या नंतर त्याला जेवढी भूक आहे तेवढं पुरेसं अन्न देत नव्हते. त्याला जर विचारलं ना वेळ प्रसंगी, का रे बाबा, त्याला कोणी भेटण्याकरता सदग्रस्त गेला, बाबा खूप अवघड आहे हो प्रपंचाचं. माझी पत्नी जोपर्यंत माझ्याकडून पैसा भेटायचा तोपर्यंत गरम पाणी काय, पंचपक्वान्नाचं भोजन काय, पण आता मला भोजन सुद्धा देत नाही हो. मी भोजन मागितल्याच्या नंतर वेळ प्रसंगी मला मारते सुद्धा. अर्धच भोजन देते, पुरेसं भोजन देत नाही. कारण मी पूर्ण भोजन जर केलं, पोटभर अन्न ग्रहण केल्याच्या नंतर माझी घाण तिला काढावी लागते, म्हणून ती तिला शक्य होत नाही. म्हणून ती मी अन्न मागितल्याच्या नंतर मला मारते सुद्धा. म्हणजे जी पत्नी पाची पक्वान्नाचं भोजन तयार करायचे, ती आता अन्न मागितल्याच्या नंतर मारते सुद्धा. हा अनुभव आहे बघा. म्हणजे जोपर्यंत पैसा आहे ना, जोपर्यंत आपल्याकडून काहीतरी भेटतं ना, तोपर्यंत समाज प्रेम करतो. आपल्याला वाटतं हा माझ्यावरती प्रेम करतोय, तो माझ्यावरती प्रेम करतो. अरे कोणी कोणावरती प्रेम करत नाही. या जगतामध्ये निस्वार्थ प्रेम करणारा आपल्यावरती कोण असेल तर त्याचं नाव आहे फक्त जगदीश्वर. तो आहे भगवान कृष्ण परमात्मा. ती आहे माझी राधाराणी. राधाराणी सोडली, कृष्ण परमात्मा सोडला, जगताच्या पाठीवरती संत महात्मे सोडले, तर निस्वार्थ प्रेम करणारं पात्र या जगतामध्ये कोणी नाही महाराज. म्हणून आत्मदेवाच्या जीवनामध्ये आता एक एक आठवायला लागलं. ते सांगत होते, मी ऐकलं नाही. आत्मदेवाच्या डोळ्याला अश्वाच्या धारा लागल्या. आत्मदेव गोकर्ण महाराजांकडे गेला. गोकर्णा, तू का ससद विचारी निघाला बाबा, पण हा मात्र त्रास देतोय रे, वाईट जीवन जगतोय, मला ते सहन होत नाही, मी काय करू. गोकर्ण महाराज सांगता, बाबा
जे ऐकण्याचं वय होतं त्या वयामध्ये तुम्ही त्याला लहान समजले. आता त्याला संस्कार लावण्यापेक्षा तशा वाईट वृत्तीनं दुःखी होण्यापेक्षा तुमचं थोडं आयुष्य राहिलेलं आहे. गंगा मैयाच्या सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती जा. भगवान परमात्म्याची आराधना करत आपला देह ठेवा. भगवान परमात्म्याचं शेवटच्या कालावधीमध्ये चिंतन करा. प्रपंचाच्या दुःखानं दुःखी होऊ नका. मी सुद्धा आता इथून तीर्थयात्रेकरता निघून चाललो. आत्मदेव ब्राह्मणाला आनंद, त्या ठिकाणी आत्मदेव ब्राह्मणाच्या जीवनामध्ये दुःख झालं, पण जड अंतकरणानं आत्मदेव ब्राह्मणानं घरादाराचा त्याग केला. गंगा मैयाच्या किनाऱ्यावरती मानस पूजा करत भगवान परमात्म्याची आराधना करत आपल्या जीवनामध्ये देह ठेवायचा म्हणून देवाची साधना करायला लागले. इकडं गोकर्ण महाराज तीर्थयात्रेकरता निघून गेले. आता बापही नाही राहिला. अजून उन्मत्तपणा त्याच्या जीवनामध्ये वाढलं, वाईट कर्म वाढलं. तो आपल्या घरी रोज वेश्यांना आणायला लागला, वेश्यांमध्ये रमान व्हायला लागला, त्या वेश्यांना धन द्यायला लागला. रोज 5 वेश्या आणायच्या. हा आत्मदेव दुसरा तिसरा कोणी नाही, त्या वेश्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही. आपण म्हणजेच तो धुंदुकारी दुसरा तिसरा कोणी नाही. हा जीवच ज्याच्यामध्ये कलीनं प्रवेश केलाय. तुम्ही आपण ज्याच्यामध्ये कलीनं प्रवेश केला समजून जायचा आपण सुद्धा धुंदुकारी आहे. आपल्या जीवनामध्ये तो जसा 5 वेश्यांना घरी आणायचा तसा आपण सुद्धा 5 वेश्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध याच्या ज्याला आवड आहे समजून जायचं आपण सुद्धा त्याचा उपभोग घेतोय. याच त्या विषय ते निमित्त मात्र त्या विषयानं तो घरी आणायचा. आईला त्रास द्यायला लागला. काही ठिकाणी असं वर्णन आहे. एक दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला. आई सांगते, बाबा रे, तुझ्या वडिलांना तुझ्या वाईट कर्मामुळे घरादाराचा त्याग केला, असं करू नको. आई समजावून सांगण्याकरता गेल्याच्या नंतर तो आईच्या पाठीमागे धावला. आईला मारण्याकरता तो धुंदुकारी धावल्याच्या नंतर आई पुढे पळते, तो पाठीमागे लागलेला आहे. आई पुढे पळते, तो पाठीमागे लागलेला आहे. सैरा वैरा पळते, वाचवा वाचवा, सोडवा सोडवा धावा करते. पाय शिकडं नेतील तिकडं पळते. पाठीमागं मुलाकडे बघते, मुलगा पाठीमागं शस्त्रास्त्र घेऊन आपल्या पाठीमागं लागलेला आहे. अशा अवस्थेमध्ये ती पुढे पळते, हा पाठीमागं लागलेला आहे. पुढे विहीर आली, त्या विहिरीमध्ये आई गेली आणि आईनं सुद्धा देहत्याग केला. आई गतप्राण झाली, पण तरी सुद्धा त्या धुंदुकारीच्या जीवनामध्ये दुःख झालं नाही. तो आपल्या जीवनामध्ये आता आपलं धन संपल्याच्या नंतर चोरी मारी करायला लागला. रोज वेगवेगळं धन दिल्याच्या नंतर त्या मात्र प्रसन्न व्हायच्या. एक दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला. त्यानं भल्या मोठ्या ठिकाणी एका राजवाड्यामध्ये चोरी केली, भलं मोठं धन आणून दिलं. त्या वेश्या प्रसन्न झाल्या. त्यांनी पाहिलं, अरे भलं मोठं धन आपल्याला दिलंय, पण हे धन कोणी सामान्याचं दिसत नाही, हे कोणीतरी राजाच्या घरी चोरी केली. उद्या राजा शोधा करता दूतांना पाठवेल. शोधता शोधता ज्या वेळेला हा सापडेल, याला पकडल्याच्या नंतर आपण हे धन घेतलं, आपल्याला सुद्धा याच्या बरोबर पकडतील. मग त्या वेश्या एकत्र आल्या. मग हा सापडू नये असं जर वाटत असेल तर एक काम करू, हात जर नाही राहिला तर आपल्याला कोण पकडील. मग काय करायचं, ज्यानं आपल्या करता धन आणलं ना म्हटले त्याला मारायचं. कसं मारायचं, त्याच्या गळ्यामध्ये पाश अडकवला, दोर अडकवला. या बाजूने काही वेश्या झाल्या, या बाजूने काही वेश्या होत्या. तो दोर त्या ठिकाणी ओढायला लागल्या. तो आकांत करतोय, अगं असं का करता, मी तुमचं काय केलं, मी तुम्हाला प्रसन्न होण्याकरता एवढी चोरी मारी करतो, माझ्या जीवाची पर्वा करत नाही, एवढी धनसंपदा तुम्हाला देतोय, आणि तरी सुद्धा तुम्ही आम्हाला मारण्याचा प्रयत्न का करता. मला मारू नका, मला जीवदान द्या, आकांत करतोय, पण तरी सुद्धा त्या वेश्या ऐकायला तयार नाही. तो दोर त्या ठिकाणी त्या ओढताय. ओढत असताना त्याच्या जीवनामध्ये वेदना होत्या, असाध्य प्रकारचं दुःख त्याच्या जीवनामध्ये होतंय. त्यावेळेला तो विचार, अगं मला असं करू नका ना, मी काय केलं, मी तुमचं चांगलं होईल, तुम्हाला ज्यानं काहीतरी प्राप्त होईल, धनसंपत्ती प्राप्त होईल, तुमचा चांगलाच होण्याचा विचार केला, तुमच्या करता माझ्या आईचा विचार केला नाही ग, तुमच्या करता माझ्या बापाचा सुद्धा विचार केला नाही, तुम्ही माझा प्राण घेण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, असं का करता. पण तरी सुद्धा ते ऐकायला तयार नाही. आता या ऐकायला तयार नाही म्हणून काळाला आवाज द्यायला लागला धुंदुकारी, हे काळ देवता तू तरी लवकर ये रे, एवढं दुःख माझ्या जीवनामध्ये, हे दुःख आता मला सहन होत नाही. पण श्रीमद भागवत महापुराणाचं सांगणं आहे, पाप्याच्या जीवनामध्ये मृत्यू लवकर नसतो, म्हणजे मरण्याकरता सुद्धा पुण्याची गरज आहे. त्या माध्यमातून त्या ठिकाणी
बराच कालावधी गेल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये तो धुंदुकारी गतप्राण झाला. त्या विषय आपलं धन घेऊन तिथून निघून गेल्या. इकडं गोकर्ण महाराज तीर्थयात्रेला गेलेले आहे. तीर्थयात्रेमध्ये ज्या वेळेला परत निघाले त्यांना माहिती पडलं आपला भाऊ धुंदुकारी मृत्यू पावला. ते माहिती पडल्याच्या नंतर ते गोकर्ण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी येतात. गोकर्ण क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर गोकर्ण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गोकर्ण महाराज ज्या वेळेला निघाले गया क्षेत्रामध्ये आले. आपल्या भावाच्या नावानं पिंडदान करायचं. कारण या गया क्षेत्राचं महात्म्य असे आपल्या जीवनामध्ये तिथं पिंडदान जर केलं तर खऱ्या अर्थानं तो पिशाच्या योनीला असू द्या कुठल्या योनीला असू द्या आपण आपल्या पितरांच्या नावानं विधी कर्म केल्याच्या नंतर त्यांची मुक्तता होते. काय आहे त्या क्षेत्राचं महत्व शौनकांनी सुताला विचारल्याच्या नंतर सुत महाराज सांगता काय झालं माहितीये का, फार पूर्वी तिथं गयासुर नावाचा राक्षस झाला. त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यानं भगवान परमात्म्याची आराधना केली. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. तुला काय पाहिजे मागून घे. पण त्यानं सांगितलं मी काही भिकारी आहे का तुमच्याकडे मागायला, राक्षस असतो, तुम्हालाच काही पाहिजे असेल तर मागून घ्या. आणि देवालाही काळजीच होती, अरे यानं आराधना केली पण हा राक्षस आहे, पण यानं जर काही मागितलं हे राक्षस अगोदर मागून घेता नंतर परत त्रास द्यायला सुरुवात करता साधू संताला. यांना आनंद झाला. म्हटले आपल्याला याला मारायचंय पण असं मारू शकत नाही. ज्यानं आराधना केली त्याला मारायला लागले. आराधना कोण करेल. मग देवाने एक युक्ती साधली. म्हणले तुझ्या हृदयावरती मला यज्ञ करायचा आहे. त्याचं हृदय यज्ञ करण्याकरता मागून घेतलं. हृदयावरती यज्ञ करायचा म्हणजे याच्या हृदयावरती अग्नी प्रज्वलित केला का त्यानं त्या ठिकाणी याच्या जीवनामध्ये मृत्यू येईल अशी देवानं युक्ती साधली. पण अनेक वर्ष यज्ञ चालवून सुद्धा तो मरायला तयार नाही. शेवटी त्याला कळालं यानं माझ्याच हृदयावरती यज्ञ का केला तर मला मारण्याचा त्या ठिकाणी मारायचं त्या ठिकाणी याला होतं. त्या माध्यमातून माझ्या हृदयावरती यानं यज्ञ केला. हे त्याला कळाल्याबरोबर तो उठून देवावरती देवाला मारण्याकरता धावणार. तेवढ्यामध्ये भगवान नारायण प्रगट झाले. त्याच्यावरती लात मारून त्या ठिकाणी आता त्याचा मृत्यू होणार. पण त्या गयासुराला विचारलं बाबा आता तू मरणार आहे पण तुझी अंतिम इच्छा शेवटची इच्छा काही असेल तर ती माग. गयासुर सांगतोय तेव्हाच जर मागितलं असतं तर माझा अंत झाला नसता. पण माझी एक शेवटची अपेक्षा आहे, मी मरतोय मला मारा पण मी मृत्यू पावल्याच्या नंतर माझा उद्धार व्हावा. आणि आपल्या वाडवडिलांच्या नावानं इथं कुणी त्या ठिकाणी पिंडदानाचा विधी कर्म केला तर त्याच्या पूर्वजांचा किती पापी पूर्वज असेल तर त्यांचा सुद्धा उद्धार व्हावा हे वरदान गयासुरानं मागितले. त्या माध्यमातून तिथं जर आपण पिंडदानाचा विधी कर्म केला तर वाड वडिलांच्या ऋणातून उतराई. माझे झाले गयावर जड, माझे झाले गयावर जड, माझे झाले गयावर जड, माझे झाले गयावर जड. पितळे पितराचे ऋण, पितळे पितराचे ऋण. माझे झाले गयावर जन, पिटले पितराचे ऋण. वाड वडिलांच्या ऋणातून त्राय होण्याची ताकद तिथं आहे त्या क्षेत्रामध्ये. म्हणून तिथं पिंडदानाचा धुंदुकारीच्या नावानं विधी कर्म केल्याच्या नंतर गोकर्ण महाराज
आता त्या तुंगभद्रा नदीच्या तटावरती निघालेले आहे. तिथं त्या ठिकाणी ज्या वेळेला गोकर्ण महाराज येतात, तिथं आल्याबरोबर अकराळ विकराळ आवाज त्यांच्या कानावरती यायला लागला. भयानक असा विचित्र आवाज त्यांच्या कानावरती यायला लागला. गोकर्ण महाराज विचार करतात, रे असा अकराळ विकराळ आवाज येतो, हा आवाज कुणाचा असेल? भयानक त्या ठिकाणी आवाज येतोय. तो आवाज आल्याच्या नंतर गोकर्ण महाराजांनी विचारलं, का रे असा अकराळ विकराळ तुझा आवाज आहे, तू कोण आहे सांग? तू पिशाच आहे, तू भूत आहे, तू प्रेत आहे, तू कोण आहे ते सांग. असा भयानक आवाज का येतोय? तो चित्र विचित्र आवाज गोकर्ण महाराजांच्या वारंवार वारंवार त्या ठिकाणी कानावरती पडतोय. अकराळ विकराळ आवाज आहे. तो आवाज ऐकल्याच्या नंतर गोकर्ण महाराज भयभीत होता. भयभीत झाल्याच्या नंतर प्रश्न विचारता, का रे असा अकराळ विकराळ आवाज येतोय, तू कोण आहे? प्रेत आहे, भूत आहे, पिशाच आहे, कोण आहे? त्यावेळेला सांगितलं, बंधू मी तुझा भाऊ आहे, धुंदुकारी, मला पिशाच योनी प्राप्त झाली. का रे असा अकराळ विकराळ आवाज तुझा काय येतोय? मी काढत नाही रे दादा, मला तेवढा या पिशाच योनीमध्ये त्रास होतोय. आमच्या ऋषी महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आमच्या अविनाश महाराज, ललित महाराज, देवानं गोड ताकद दिली. आता तुम्ही बघा, ही कथा 3 दिवसाची 7 दिवसाची असली की वेगवेगळी कला आपल्याला बघायला भेटली असती. पण बघा, रोज म्हणजे तुम्ही भूताचा आवाज काढायला लावा, लहान पोराचे आवाज काढायला लावा, हसायचे आवाज काढायला लावा, रडायचे आवाज, सगळे आवाज त्याच्यातून काढी द्या महाराज. तुम्ही वाघाचं काढायला लावा, सिंहाचं काढायला लावा, उग मा नशीब मा लग्न व्हायला नाही ते मा बायकोचा आवाज त्याच्यातून काढला असता, नाही का? नाही अवघड आहे महाराज, नाही का? पण असो, भगवान परमात्म्याने विशेष कला त्यांना दिली आहे. त्यांना विचारलं, बाबा तू कोण आहे? मी तुझा बंधू आहे. मग का रे? मी तर तुझ्या नावानं गया क्षेत्रामध्ये पिंडदानाचा विधी कर्म केला. अरे माझ्यासारख्या पापाच्या नावानं हजारो श्राद्ध घातले, हजारो पिंडदान केलं, तरी माझा उद्धार होऊ शकत नाही. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला कळत आहे, पण त्या वेळेला वेळ निघून गेलेली असते. म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे ना, तोपर्यंत सावध झालं पाहिजे. या विषयामध्ये रममान होऊ नका. आता पाप कर्म करताना आपल्याला गोड वाटतं, हो, आपल्याला असं वाटतंय मी हे पाप कर्म करतोय, मला कोण बघतंय? इथं मला बघायला कोणी नाही. पण आपल्याला असं वाटतं ना, मला इथं कोणी बघत नाही, तिथंच आपल्याला कोणीतरी बघतं, हेच आपल्याला कळत नाही. खऱ्या अर्थानं बघा, पाप कर्म करताना विषयाचे सुख येथे वाटे गोड, पण पुढे अवघड यमदंड. पुढे यमाच्या यातना अवघड आहे. पुढे यम काय करतो? मारा म्हणता मारिती जोडिती तोडिती, मारिती जोडिती तोडिती निष्ठुर, 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 मारिती जोडिती तोडिती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसार, यमाचे किंकर बहुसार, यमाचे किंकर बहुसार, यमाचे किंकर बहुसार. मारिती जोडिती तोडिती निष्ठुर, मारिती जोडिती तोडिती निष्ठुर, हे मारिती जोडिती तोडिती निष्ठुर, मारिती जोडिती तोडिती निष्ठुर. म्हणता मारिती जोडिती तोडिती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार. मारतात, सोडतात, तोडतात. म्हणून पाप कर्म करताना आता तरी सावध व्हा. महाराज म्हणता, काळाने ग्रासिले सावधान व्हारे, सोडवन करारी हरिनामी, आयुष्य सरलिया कोण पा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. आमच्या संत महात्म्याला ते कळालंय, आमच्या सोबत येणार कोणी नाही.
आमच्या सोबत हा प्रपंच येऊ शकत नाही, आमच्या सोबत येणार फक्त भगवान परमात्म्याचं चिंतन आहे. म्हणून संत महात्मे अखंड देवाच्या चिंतनामध्ये रमण होता. जगद्गुरु श्री तुकोबाराय असेल, निवृत्तीनाथ दादा सोपान काका ज्ञानोबाराय असेल, संत जनाबाई असेल, मीराबाई असेल, माझी राधाराणी असेल, प्रत्येक गोपाळाचा, प्रत्येक गोपिकाच्या जीवनाचा विचार करा. देवा करता रडा हो, म्हणून रडायचं जरी असेल तर प्रपंच करता रडू नका, देवा करता रडा. म्हणून म्हणताना काहे तेरी अखियों में पानी, 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 कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी. ओ कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवानी. दीवानी 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 दीवानी, काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी, कृष्ण दीवानी मीरा श्याम दीवानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. सिर्फ राधा नहीं है मेरी रानी, राधा नहीं है मेरी रानी, कृष्ण दीवानी मीरा श्याम दीवानी. या जगतामध्ये संत महात्मे भगवान परमात्म्यासाठी वेडे झाले. वेडा झालो वेडी याच्या गावा गेलो, कारण त्यांना माहिती आहे या जगतामध्ये आमच्या सोबत येणारा फक्त भगवान परमात्मा, या प्रपंचातलं काही सोबत येऊ शकत नाही. परंतु संत महात्म्याने त्या अगोदर जाणून घेतलं. त्या धुंदुकारीच्या जीवनामध्ये त्याला कळतंय. तो म्हणतोय गोकर्ण महाराजांना, देवा बंधू, माझ्यासाठी असे हजारो श्राद्ध घातले ना, हजारो पिंडदान केले ना, तरी माझा उद्धार होणार नाही. त्याला कळतंय, पण वेळ मात्र आता निघून गेलेली आहे. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आता मी काय केलं पाहिजे तुझ्या उद्धारा करता? अरे मला काय कळणार आहे, तूच काहीतरी कर दादा, तू त्या ठिकाणी ज्ञानी आहे. मी त्या वेळेला तुमचं ऐकलं असतं, माझ्या जीवनामध्ये उद्धार झाला असता. आता गोकर्ण महाराज म्हणता, माझं जेवढं करणं सत्कार्य होतं तेवढं केलं, पण त्यांनी आता उद्धार झाला नाही. मग पण काळजी करू नको. धुंदुकारी महाराज म्हणता, मग काय करायचं? पण काळजी करू नको, मी तुझ्या करता मी सूर्यनारायणाची आराधना करतोय. उद्याच्या वेळेला सूर्यनारायणाचा रथ या मार्गाने जाईल ना, त्यावेळेला मी सूर्यनारायणाला थांबून विचारेल, आणि सूर्यनारायण जो काही विधी कर्म मला करायला लावतील तो विधी कर्म करेल, पण तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, काळजी करू नको, असं अभिवचन धुंदुकारीला दिलं. गोकर्ण महाराज रात्रभर झोप येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झालं, पूजा अर्चना चालली, सूर्यनारायणाला नमस्कार करताय. ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः, असं सूर्यनारायणाला अर्घ्य दान करता. तेवढ्यामध्ये सूर्यनारायणाचा भरधाव वेगानं त्या ठिकाणी रथ चाललेला आहे. गोकर्ण महाराज त्या ठिकाणी अर्घ्य दान करताय. सूर्यनारायणाचा रथ भरधाव वेगानं चाललेला आहे, आणि तो रथ जात असताना गोकर्ण महाराजांनी
सूर्यनारायणाचा रथ थांबवला. क्षणभर रथ हळू झाला. सूर्य भगवंतानं विचारलं, का हो, कशा करता थांबवलं? माझा भाऊ ज्याला पिशाच योनी प्राप्त झाली, प्रेत योनी त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाली, त्या पिशाच योनीतून मुक्त होण्याकरता मी बराच विधी कर्म केला, पण तो मुक्त झाला नाही. तो मुक्त होण्याकरता काहीतरी मार्ग सांगा. त्यावेळेला सांगितलं, याचा उद्धार होण्याकरता एकच पर्याय आहे, तो म्हणजे श्रीमद भागवत महापुराण, भगवान कृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन कथा. त्या कथेनच त्या ठिकाणी तो पिशाच योनीमधून त्याची मुक्तता होईल. असं म्हणून सूर्यनारायण त्या ठिकाणी निघून जाता. इकडं माझ्या भावाच्या उद्धाराकरता जर सूर्यनारायणानं ही पावन पवित्र श्रीमद भागवत कथा सांगितली असेल, तर मी माझ्या भावाच्या उद्धाराकरता ही कथा करणार. म्हणून त्या माध्यमातून भव्य दिव्य कथेचं आयोजन केलंय. गोड त्या ठिकाणी मंगल वाद्य आहे, गोड मंगल वाद्य वाजवता, गोड असा भला मोठा मंडप आहे, त्या ठिकाणी मंगल वाद्य वाजता, गोड कथा करता गोड मोठं सिंहासन आहे. अनेक जण ज्यांना माहिती होती ती सगळी प्रजा कथा ऐकण्याकरता येते. गोड मंगल वाद्य त्या ठिकाणी वाजताय, पक्ष्यांचा किलकिलाट चाललेला आहे, मंगल वाद्य वाजताय. अशा वातावरणामध्ये त्या ठिकाणी धुंदुकारीच्या उद्धाराकरता त्या ठिकाणी आता पावन पवित्र ही श्रीमद भागवत कथा करायची. म्हणून त्या ठिकाणी गोड मंगल वाद्य वाजताय. कथाकार गोड उंच आसनावरती बसलेले. कथेला प्रारंभ झाला. पण असं झालं, असं म्हणता ती कथा ऐकण्याकरता सगळी प्रजा येते. ज्यांना माहिती पडलं ना, पशु पक्षी तिथे येत आहे, मानव येत यात विशेष नाही हो. त्या मंगल वाद्याच्या आवाजानं पशु पक्ष्यांना सुद्धा पाजर फोडावी ताकद त्या मंगल वाद्यामध्ये. अनेक पशु पक्षी सुद्धा पशु पक्ष्यांचा किलकिलाट चाललेला आहे. अनेक जण ती कथा श्रवण करण्याकरता येत आहे. कथेला प्रारंभ झाला. बाकीचे कथा श्रवण करायला यात विशेष नाही. धुंदुकारीला सुद्धा वाटतंय मी कथा श्रवण करण्याकरता जावा, पण धुंदुकारीच्या जीवनामध्ये तो कथेच्या मंडपामध्ये आल्याच्या नंतर पिशाच योनीमध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी भरधाव वेगानं वारा आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो उडून जायचा. म्हणून असं वर्णन आहे श्रीमद भागवत महापुराणामध्ये का 7 कांडे असलेला असं वेळू त्या ठिकाणी उभा केला. आणि त्याच्यामध्ये त्या धुंदुकारीनं पिशाच योनीमध्ये असलेल्या धुंदुकारीनं त्याच्यामध्ये प्रवेश करून तो कथा श्रवण करायला लागला. कथा श्रवण करताना ऐकाना श्रीमद भागवत कथेची ताकद. पिशाच योनीला प्राप्त झालेला हा धुंदुकारी. पण कथेला प्रारंभ झाल्याच्या नंतर पहिल्या दिवसाची कथा संपली, एक कांड त्या ठिकाणी फुटायचं. दुसऱ्या दिवसाची कथा संपल्याच्या नंतर परत दुसरं कांड फुटायचं. असं 7 दिवसाची कथा झाल्याबरोबर 7 कांड फुटून त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्याचा उद्धार होतो. भगवान परमात्म्याचे दूत अर्थात भगवान परमात्म्याचे पार्षद विमान घेऊन त्या धुंदुकारीला घेण्याकरता येत आहे. पण धुंदुकारी पहिल्यांदा विमानामध्ये न बसता सगळ्यात पहिल्यांदा गोकर्ण महाराजांकडे जातोय. गोकर्ण महाराजांचं दर्शन घेतलं. बंधू धन्य आहे, तुझ्यामुळे माझा उद्धार झाला, अन्यथा असंच पिशाच योनीमध्ये मला राहावं लागलं असतं. म्हणून दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर गोकर्ण महाराज त्या विमानामध्ये बसून पार्षदाच्या भगवान परमात्म्याच्या दूताच्या विमानामध्ये बसून स्वर्गाला जाणार. पण गोकर्ण महाराजांनी त्या पार्षदांना थांबवलं. आणि पार्षदांना थांबवल्याच्या नंतर सांगितलं, बाबा रे, तुम्ही यांना बाकीच्यांना नेता, पण हे बाकीचे सुद्धा कथा श्रवण करायला होते, यांचा उद्धार का नाही? यालाच घेण्याकरता विमान का धुंदुकारीला, बाकीच्यांना का नाही? त्यावेळेला सांगितलं, हे सगळ्यांनी एका धुंदुकारीनं, त्याला माहिती आहे अभिनय तो कभी नाही, हा शेवटचा चान्स आहे, एवढं आयुष्य गेलं, पण आता मी जर सद्भावनेनं श्रवण केलं तर माझा उद्धार होईल. म्हणून तो एका जागेवरती बसून, एका आसनावरती बसून, डोक्यामध्ये दुसरे विचार काही न धरता एकाग्र भावनेनं फक्त कथा श्रवण करत होता. बाकीचेच काही नाही म्हणले, बाकीचे काही सगळे आले होते, पण सगळ्यांचं कथा श्रवणाकडे लक्ष नव्हतं. मग काहीचं लक्ष पोरायक, काहीचं पिशिक, काहीचं बाटलीक, जेवताना पाणी लागल ते आधीच घेऊन आल्या, बरोबर आहे का नाही? मग ते कोणाचं लक्ष कोणाकडं, काहीचं लक्ष, अरे आता एवढा तू आला लेट, आता लेट संपितो काय, आमच्या पोटात कावळे कोकायला लागले, कामाचे दिवस आहे, भुका लागल्या, कधी सोडितो. म्हणजे कोणाच्या डोक्यात काय टेन्शन, कोणाच्या डोक्यात, सगळ्यांच्या डोक्यात काही कथा असते असं काही नाही म्हटले. त्या माध्यमातून याचा उद्धार झाला. पण बाकीच्यांचं सद्भावनेनं एकाग्र अंतःकरणानं कथा श्रवण न केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये उद्धार झाला नाही असं म्हणता. परत त्या ठिकाणी आता धुंदुकारीच्या उद्धाराकरता श्रावण महिन्यामध्ये कथा केली होती असं वर्णन आहे बाबा. पण परत त्या ठिकाणी
या बाकीच्यांना घेण्याकरता विमान आलं नाही ना, मग बाकीच्यांच्या उद्धाराकरता असं वर्णन आहे का मार्गशीर्ष महिन्यामध्ये परत श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं आणि सगळ्यांचा त्या ठिकाणी उद्धार होतो. म्हणजे पिशाची योनीतून मुक्तता करण्याची ताकद सुद्धा जर कोणत्या महापुराणामध्ये असेल तर त्याचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण. गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की, गुरुवर्य माऊली बाबा की, पवन सुत हनुमान की. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. अशा पद्धतीनं पिशाच योनीतून मुक्तता करण्याची ताकद सुद्धा श्रीमद भागवत महापुराणामध्ये आहे असं सूत महाराज शौनकांना सांगता. इतकी पावन पवित्र कथा भगवान परमात्म्याची आहे. म्हणून ज्याला वाटत असेल आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार व्हावा त्यानं श्रीमद भागवत कथेचा आश्रय घ्या. आपली वेळ संपुष्टामध्ये आलेली आहे, कारण आयोजकांनी सांगितलं होतं पहिला दिवस आहे, उशिरा जरी सुरुवात झाली सगळ्यांना भोजन करायचे आहे त्या माध्यमातून. तसं त्यांनी 8:30 पावणे 9ला सोडा म्हटले होतं, पण आता 9 वाजता आपण थांबणार आहे, आपल्या कथेला पूर्ण विराम घेणार आहे. आजचा दिवस थोडी क्षमा असावी, आज थोडा उशीर झाला. आमच्या अविनाश महाराजांना काही महत्वाचं काम असल्यामुळं, पण उद्यापासून मात्र वेळेमध्ये कथा सुरू होईल. तुम्ही 5:45ला सगळ्यांनी हजर व्हायचं. तुम्हाला सगळ्यांना मी जेवायला 8:45ला सोडणार, ती जबाबदारी माझ्यावरती. पण तुम्ही सुद्धा 5:45ला, आणि तुम्ही जर 5:45ला नाही आले ना मग मी कवर लावून धरील तुम्हाला, मग 11 वाजता सोय लावून धरील. तुम्ही म्हणशाल मग तू बस एकटा कथा करीत, आम्ही तिकडं जाऊन जेवण करू, तुम्ही पुढचे नाही का? हा नाही का? पण असो, विनोदाचा भाग सोडा. पण आपलं काय 7 दिवस महोत्सव नाही, त्रिदिन महोत्सव आहे. त्यातला 1 दिवस गेला, एका दिवसाची होती आपण दिली. राहिलेले 2 दिवस आनंदामध्ये सगळ्यांनी वेळेवरती, आपले काम सगळ्यांना रोजच आहे, बरोबर आहे का नाही? पण वेळेमध्ये हजर व्हा ही सगळ्यांना नम्रतेची कळकळीची विनंती. पुनश्च एकदा चालत असेल हा पावन पवित्र श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा किम निमित्तानं सर्वांना ज्ञात आहे. सर्वांशी परिचित असणारे भीमराव लक्ष्मण काळे सर प्राध्यापक होते. त्यांच्या जीवनामध्ये गोड कार्य केलं, बरेच विद्यार्थी घडवले. विद्यार्थी घडवता घडवता बरेच जण दुसऱ्याला घडवता, पण स्वतःच्या लेकरांना मात्र संस्कार नसतात. पण आपला परिवार सुद्धा गोड घडवला, पण गोड घडून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी देह ठेवला. त्यांच्या दुःखात असलेला संपूर्ण परिवार, पत्नी आहे उषा भीमराव काळे, 2 मुलं आहे नितेश भीमराव काळे, सौरव भीमराव काळे, सुना आहे सोनाली नितेश काळे, आबोली सौरभ काळे. त्यांचे भाऊ आहे रखमाजी लक्ष्मण काळे, अर्जुन लक्ष्मण काळे, कैलास शिवाजी लक्ष्मण काळे. असा हा त्यांचा सर्व परिवार. त्यांच्या जाण्यानं दुःख आहे, पण तरी सुद्धा त्या खेदामध्ये दुःखामध्ये रममान न होता त्यांच्या उद्धाराकरता हा परिवार गोड श्रीमद भागवत कथा करतोय. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्यास आला माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे जालू काका काळे असतील, त्याच पद्धतीने आपल्या परिसराचं भूषण गोड कीर्तनकार वाणीभूषण स्वर्गंधर श्रेष्ठकार हरिभक्त पारायण राधेश्याम महाराज बाबांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचोग, त्या माध्यमातून उपस्थित असलेले सगळे गुणीजन मंडळ, साऊंड, यूट्यूब सगळ्यांना मनापासून धन्यवाद. महाराज मंडळ आहे सगळ्यांच्या चरणावरती प्रणिपात. बघा त्या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे मी पहिल्यांदाही बोलून गेलो. हा परिवार गोड एवढा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा करतोय. पहिलं वर्ष श्राद्ध कोण एवढ्या थाटामाटामध्ये करत नाही हो, पण बापाला दिलेले संस्कार आहे आपल्या जीवनामध्ये. बाप निघून गेला, प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाप जाण्याचं दुःख या परिवाराच्या जीवनामध्ये आहे, ते कोणी भरून काढू शकत नाही महाराज. माणसाच्या जीवनामध्ये एकदा बाप गेला ना, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाचं महत्व कळत नसतं. पण बाप काय असतो माहितीये का? आपला बाप म्हातारा असू द्या, आपल्या बापाला चालता येत नसू द्या हो, आपला बाप खाटावरती पडलेला असू द्या, पण आपल्या बापाच्या चपला निस्त्या दारामध्ये जरी असेल तर त्या घराकडं वाईट नजरेनं कोणी बघू शकत नाही, इतकी ताकद आपल्या बापामध्ये. तो बाप या काळी परिवाराच्या जीवनातला निघून गेला. पहाडासारखा प्रेम करणारा बाप निघून गेला. जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत त्याचं महत्व नसतं महाराज. आज विचारा या परिवाराच्या जीवनामध्ये काय असतो बाप. बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही. कथाकारानं, कीर्तनकारानं, प्रवचनकारानं, कवीनं, प्रत्येकानं वर्णन करावं ते आईचं, पण आईचं वर्णन करण्याकरता बाजूला राहून गेला तो बाप.
सगळ्यात मोठं दुःख आहे। अनेक दुःख शास्त्रानं सांगितले, त्यामध्ये मुख्य 3 दुःख आहे आपल्या जीवनामध्ये। शास्त्रानं अनेक दुःख सांगितले मानवाच्या जीवनामध्ये, त्यापैकी मुख्य 3 दुःख आहे। बघा, एखादं लहान मुलगा असावं, त्या लहान मुलाच्या जीवनामध्ये त्याच्या लहानपणामध्ये त्याचे आई वडील जाऊ नये, हे सगळ्यात मोठं दुःख आहे। म्हातारे मायबाप असावे, त्यांच्या म्हातारपणामध्ये त्यांचा म्हातारपणाचा आधार, त्यांच्या म्हातारपणाची काठी, त्यांचा मुलगा त्यांच्या डोळ्यात देखत निघून जावं, हे म्हाताऱ्या मायबापाच्या जीवनामधलं सगळ्यात मोठं दुसरं दुःख आहे। तिसरं दुःख आहे, एखादी माता माऊली तारुण्य अवस्थेमध्ये आहे आणि तिच्या तारुण्यामध्ये तिच्या कपाळाचं कुंकू, तिचं सर्वस्व असणारा, तिचा परमेश्वर असणारा, तिचा पती तिच्या जीवनामध्ये निघून जाणं, हे त्या माता माऊलीच्या जीवनामधलं सगळ्यात मोठं दुःख आहे। आणि सगळे दुःख या परिवाराच्या जीवनामध्ये आले। फार मोठं असतं। बाप आहे ना, तो बाप तुमचा असू द्या, तो माझा असू द्या, प्रत्येकाचा बाप निस्वार्थ प्रेम करत असतो महाराज, निस्वार्थ त्या बापाला। प्रत्येकाला असं वाटतं माझ्यापेक्षा कोणी मोठं होऊ नये, पण माझ्यापेक्षा मी जे पाहिलं नाही ते माझ्या मुलानं बघावं, अशापेक्षा ज्याच्या जीवनामध्ये असते ना, त्याचं नाव आहे बाप। आपण लहान असायचो, लहान कधी पंढरीच्या वारीला गेलो, कधी एखाद्या देवाच्या दर्शनाला गेलो ना, आपला बाप आपल्याला खांद्यावरती डोक्यावरती घेऊन बसायचा, आपल्याला सांगायचा, त्याला देव दिसत नव्हता गर्दीमध्ये, पण सांगायचं, बघ तू डोक्यावरती बसलेला ना, समोर दिसतो तो देव आहे, तो परमेश्वर आहे। पण लहानपणामध्ये त्या देवाला पाहता पाहता ज्याच्या खांद्यावरती बसलो त्या देवाला मात्र आपण विसरून जात होतो। काय असतो रे बाप, बाप काय असतो बघायचं असतं ना। बापाला असं बघू नका, बाप बघायचं असेल ना, बाप झोपल्याच्या नंतर तुमच्या बापाच्या पायाला पडलेल्या भेगा पहा। आपला प्रपंच थाटता थाटता आपल्या जीवनामध्ये सुख देता देता त्याच्या पायाला पडलेल्या भेगा आपल्याकरता बाप काय करतो सांगून जाईल। बापाला कधी म्हणू नका माझ्यासाठी काय केलं, बापाची फाटलेली बन्याल पहा, काय केलं सगळं कळेल। पण निस्वार्थ प्रेम करणारं पात्र या जगतामध्ये बाप आहे। पण तो बाप त्यांच्या जीवनामध्ये निघून गेलं, तो बाप कसा असतो एक कवी गोड वर्णन करतो। उरा मंदी माया त्याची काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी आसू जरी कनवा कला, गडीभर थांब जरा ऐक त्याची हाकर, लई अवघड आहे गड्या हुमगाया बापर, हुमगाया बापर। म्हणून जोपर्यंत आई वडील आहे, आई वडिलांची सेवा करा। पुनश्च एकदा त्या परिवाराला मनापासून धन्यवाद। बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द गेले असतील लेकरा शांत करण्यानं माफ करा। जे बरोबर असेल श्रीमद भागवत महापुराणाचं, गुरुवर यांचं, राधा राणीचं, जे चुकीचं असेल माझ्या बुद्धीशी दोष समजून माझी मला परत करा। आरती करता सर्वांनी उभं राहायचंय। ज्यांनी आरतीचे ताट आणले असेल त्यांनी या ठिकाणी साई सेवा समिती साताळी या ग्रुपला विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवरती येऊन महाराजांचा सन्मान करायचा आहे। त्याचप्रमाणे नितेश भाऊ काळे यांनीही स्टेजवरती यायचे। 2 मिनिट भजन घेऊ तोपर्यंत। हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे।
आरतीसाठी बाळू काका काळे, पंढरीनाथ काळे, साहेबराव बाबा काळे, आप्पा काळे, बाबासाहेब काळे व साई भक्त मंडळ साताळे यांनी आरतीसाठी स्टेज जवळ यायचे. हरे राम 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 हरे हरे. हो हरे कृष्ण 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 हरे हरे. ओ हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे हरे.
भागवता आरती करो तुझ भगवंता येते व्यासाची वाणी सार्थक हरि गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाणी युक्त निर्मल भक्ति बले सरिता विहारे हरिहर सचिचित कृष्णपति देव माता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता आरती करो तुझ भगवंता आरती करो तुझ भगवंता हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare